पहा लक्ष द्या. सिमिलॅरिटी चॅप्टरचे आपल्याला या ठिकाणी पीवायक्यू घ्यायचे आणि पीवायक्यू आहे जवळपास 2019 ते जवळपास 2400 पीवायक्यू आहे. आणि ज्यावेळेस बोर्डाचा पेपर येईल त्याच्यामध्ये काय करायचं 2025 पण ऍड करू याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे 2025 ज्यावेळेस बोर्डाचे पेपर त्या ठिकाणी कुठले असतील त्यावेळेस सर्वांनी आपले जवळपास 2 महिने पहिला सिलेबस संपतो. पहिला फोकस पीवायक्यू कडे करायचं आणि मग त्या ठिकाणी काय करायचं आपण सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. तुझं काय सोल्युशन त्या ठिकाणी आपल्याला करायचं. आणि या ठिकाणी बेटा प्रश्न असे असतात त्याच्यातून कळते की तुम्हाला याची पॅटर्न काय असणार आहे आणि कुठल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी सोडवतो ते कळतो. आता त्या ठिकाणी क्वेश्चन सांगितले आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. पहा बेटा एक मार्काचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न पडला सप्टेंबर 2021 ला पडलेला प्रश्न. सप्टेंबर 2021 ला काय म्हणजे बघा ट्रायंगल एबीसी जो आहे तो ट्रायंगल एबीसी हा तुम्हाला सिमिलर आहे. ट्रायंगल एबीसी सिमिलर आहे पीक्यूआर ला. तुम्हाला बेटा सांगा बरं का पीक्यूआर ला सिमिलर. तर अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे की सर त्यावेळेस तिची व्हॅल्यू काय अरे सिमिलरिटी रे बाबा. त्यावेळेस आता एक सिंपल लॉजिक आहे. ते दोन सिमिलर असतात त्याच्या साईज काय असतात बेटा इथं प्रपोर्शन. साईज काय असतात सांगा बरं का प्रपोर्शन म्हणजे काय ते सांगा AB डिवायडेड बाय समजा हा ट्रायंगल ABC आहे आणि कोणाला सिमिलर आहे सांगा बरं का बेटा PQR आहे. काय तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग हे लिहायची गरज नाही. 1 मार्काचा आहे तिथे ब्लँक्स आहे फक्त. AB डिवायडेड बाय काय ते बेटा PQ. इकडे काय ते सांगा BC डिवाइडेड बाय काय ते सांगा QR. व्हॅल्यू सांगा. हे किती आहे सांगा बेटा 4. PQ सांगा बेटा 6. BC बघा रे बेटा BC काढायचं आहे आणि QR किती आहे बघा QR 9 आहे. करा क्रॉस मल्टिप्लाय 6 इंटू काय आहे बेटा BC इज इक्वल टू 9 इंटू 4. BC बरोबर 9 × 9 = 18 29 27 900 36 भागिले 6 इकडे गुणाकार इकडे भागाकार. BC ची व्हॅल्यू काय ते सांगा 6 सेंटीमीटर. आन्सर काय बघा 6 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. आता पहिला सेकंड बघा दोन ट्रायंगल्स आहेत. दोन्ही ट्रायंगल इक्विलॅटरल आहेत. दोन ट्रायंगल काय आहेत इक्विलॅटरल. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल AC. पहा बेटा ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल ABC आणि जो दुसरा ट्रायंगल DEF आहे ते दोन्ही केसेस सांगा बरं का बेटा सर इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. कोणते ट्रायंगल्स आहेत बेटा इक्विलॅटरल ट्रायंगल्स. असं असेल तर तुम्हाला दिलेला एरिया दोघांचा रेशो दिलेला आहे. काय दिले बघा बरं का सर एरिया ऑफ ट्रायंगल ABC is 2 काय दिले बघा बरं का बेटा एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर काय सांगा 1:2. त्याला कसं लिहितात सांगा बरं का बेटा सर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय सांगा बेटा एरिया ऑफ ट्रायंगल DEF असं लिहिलं जातं. बरोबर 1 भागिले किती बेटा 2 आहे. 1 भागिले किती 2. आता एवढ्याची किंमत किती आहे 1 भागिले 2 आहे. आता इथं काय होतं या एरियाचा रेशो आहे. कशाचा रेशो बेटा एरियाचा. तर आपल्याला काय करावं लागेल थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. कोणते थेरम यूज करावं लागेल थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय म्हणते थेरम याचा जो रेशो आहे हा प्रोपोर्शनल असतो कुणाला करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरला. कशाला बेटा करस्पॉन्डिंग साइडच्या सांगा कशाला करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असतो. म्हणजे काय म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEF. जेवढं पाहिजे तेवढं काय बाकीचं सोडून टाका. इथे काय करता येतं AB² BC² AC² पण येतं. खाली DEF² आणि DF² पण येतं. पण तुला जेवढं पाहिजे तेवढं घे. तर इथे काय दिलं तुला AB म्हणजे AB चा स्क्वेअर. आता इथे AB म्हणजे इथं कोण येतं DE स्क्वेअर. पण बघा ना एवढ्याची किंमत काय होती सांगा बरं का
1/2 एवढ्याची किंमत काय होते सांगा. 1/2 बरोबर एबीची किंमत बघा. एबी कमान 4चा वर्ग डिवाइडेड बाय काय बेटा डी चा वर्ग. हे लावू चेतन दिसायला नाही भेटत तो. आता काय होतं सांगा बरं का बेटा. हे क्रॉस मल्टिप्लाय करा. मग डी स्क्वेअर बरोबर काय ना सांगा सर 4चा वर्ग गुणिले 2. 4चा वर्ग गुणिले किती बेटा 2. आता काय करता येईल सर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द सांगा मग सर इथे डी आला. 4चा वर्गमूळ 4चा वर्ग 16. 4चा वर्गमूळ केलं तर किती येते 4च येते. आणि 2चा काय बेटा √2. आता त्याच्यामध्ये हुडका कुठं तर आहे का बघा. 4 √2 किती आहे बघा. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी 4 √2. हे कसं आलं ते कळलं पाहिजे. उगं बैठलो टीका केलं असं नाही चालत. अजून आपल्याला चॅप्टर झाले म्हणजे मी एमसीक्यू बाजूला ठेवलोय. तुम्हाला कदाचित माहिती आहे का नाही की मी एमसीक्यू घेतलो नाही मुद्दाम. ते रिव्हिजन मध्ये होते म्हणून मी ठेवलं मुद्दाम. ज्यावेळेस आपल्याला किस्सा गोळेपणा होतो मागचं सपाट पुढचं पाठ होतं त्यावेळेस आपल्याला ते परत घ्यायचं म्हणून ठेवलोय मी. कारण ते 7-8च एमसीक्यू आहेत. पण ते 7-8 अख्या चॅप्टरचं डीप कनेक्शन सांगतात तुम्हाला काय आहे काही ठिकाणी. ओके नेक्स्ट बरोबर काय म्हणलं बघा बेटा. ट्रायंगल एबीसी हा सिमिलर आहे तुम्हाला PQR ला. अँगल एबी आता सिमिलर म्हटलं म्हणजे अँगल सुद्धा कसे असतात सिमिलर कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. रिझन करस्पॉन्डिंग अँगल CAST करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. नीट पहा बेटा. हा आहे एबीसी शॉर्टकट घेतो बरं का समजून घ्या. हा एबीसी हा कोणाला सिमिलर आहे बेटा PQR ला. म्हणजेच काय अँगल ए कुणाला कॉन्ग्रुएंट आहे बेटा अँगल P ला. अँगल बी कुणाला सांगते बेटा अँगल Q ला. आणि अँगल सी कुणाला आहे अँगल R ला. पण तुला इथे काय दिले सर अँगल ए दिले 45. अँगल ए किती दिले 45. म्हणजे अँगल P सुद्धा किती सांग 45 आहे. अँगल बी किती आहे सांग अँगल बी सर अँगल बी दिले नाही. मग अँगल Q किती आहे 87. म्हणजे अँगल बी सुद्धा किती येते बेटा 87 येते का येणार एवढं सांगा. येते काय ना बेटा येतं. मग आता तुम्हाला विचारलंय काय सर हे अँगल सी काढा म्हटलं सर आम्हाला काय काढा म्हणजे अँगल सी हा जेवढा आहे तो पण तेवढाच राहणार आहे का नाही बेटा. तो काय तेवढं झालं काय. मग काय करावं लागेल सर सिंपल आहे ना हो. काय द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री 180. एकाला घेतो कुणाला तर एकाला म्हणजे इथल्या एकाला अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी बरोबर डॅश डॅश 180. अँगल किती आहे सांगा 45. अँगल बी किती आहे सांगा 87. अँगल सी काढायचं. अँगल सी बरोबर 180 मधून किती गेले बघा. आता हे करा बेरीज. 120 132 गेले ना बरोबर आहे की 132 गेले किती उरले बघा 48. 48 काय का बघा ऑप्शन मध्ये 48. ऑप्शन नंबर सी उत्तर काय येते अँगल सी बरोबर 48 डिग्री. ऑप्शन नंबर किती बेटा सी. म्हणजे हा जर 48 आहे तर अँगल आर सुद्धा किती येते सांगा बरं का 48. त्याच्यात दोन कन्सेप्ट वापरला बेटा. एक वापरला सिमिलर आणि दुसरा काय केलं बेटा सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज डॅश डॅश डिग्री. किती 180. किती बेटा 180. नेक्स्ट पहा. ते तुम्ही सांगू शकता बेटा तुम्हाला येते ते तुम्हाला सांगायची सुद्धा आवश्यकता नाही तुम्ही करू शकता. या ठिकाणी पहा काय म्हणले बेटा सर एबीसी हा सिमिलर आहे. कुणाला सिमिलर आहे बेटा PQR ला. हा कधी पडला प्रश्न बघा बेटा. हा जो होता तो काय हा पडलाय मार्च 19 ला. हा आत्ताचा जे घेतला नोव्हेंबर 20 ला आहे. आणि त्याच्यानंतर आहे जुलै 2019 चा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. म्हणजे सर्वच आले सप्टेंबर बी कव्हर कॉलेजला जे फेल झालेले पोरं असतात ना जूनला फेल झालेले पोरं म्हणजे मार्च मध्ये ते पण सप्टेंबरला पेपर देतात त्यांचा पेपर. पहा बेटा काय म्हणलं या ठिकाणी सर 4 हा सांगा बेटा काय 4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल सांगा बेटा ABC इज इक्वल टू सांगा बेटा 25 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल सांगा PQR. कोणता बेटा कर बाबा चालू कर आपलं आपलं चालू कर. आज काय जास्त आहे का गरमी नको सर कर चालू काय आज गरमी ना एवढा एक महिना वनवास आहे आपल्याला. बघा झाडं नाही तर म्हणून एवढं आहे. झाडं राहिलं तर 2 डिग्री तापमान कमी होते कमीत कमी. सर्वात जर
त्या निसर्गातलं ब्युटिफुल एसी कोण आहे, त्या निसर्गातले सर्वात महत्वाची एसी झाड आहेत. त्या एसी खाली बसल्याचा आनंद बघा आणि झाडाच्या खाली बसलेला आनंद बघा. त्यावेळेस लक्षात येईल की चिंचाच्या झाडाखाली बसलेला आनंद तर खूपच चांगला. चिंचाचे झाड खूप मोठे असतात, 40-40 वर्ष झाडं असतात चिंचाची. त्या झाडाखाली बघा काय झोप लागते. जी एसी मध्ये झोप येणार नाही ते झोप तिथे येते. कधी गावात गेल्यानंतर बघा घराच्या पुढे बास टाकायचं आणि चंद्रउडीत चालण्या बघत खाली कॉईन लावायचं, जाळ लागेल असं लावायचं आणि बाजूला लावायचं, शर्ट चावणार नाही म्हणून मस्त झोप घ्यायचं. कसलं भारी. उघड्यावर झोपायचं. उघडं म्हणजे काही कपडे काढून नाही रे बाबा. उघड्यावर म्हणजे घराच्या बाहेर झोपायचं. नाही तर सर उघड्यावर झोपा म्हटलं चिटीवर झोपचाल, मार खाचाल आणि मला मी सांगतो सर झोप म्हटलं म्हणून चाल उघड्यावर. बघा बेटा त्याला कसं करता सांगा बरं का बेटा. हो का इकडे बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC. इकडला गुणाकार इकडे येऊन काय होतो सांगा बरं का बेटा. भागाकार. बोले अल्टिटी किती आहे बेटा 25 आणि हा किती खाली आहे सांगा बरं का 4 आहे ना. आहे ना. यस. पुढे काय म्हटले बघा. तुला काढायचं आहे काय काढायचे आहे सर AB is to PQ काढायचे आहे. गॉट इट. त्या अल्टिटी कशामध्ये सांगा बरं का. रेशोज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत त्या दोघांचा रेशो आहे. पण रेशोज ऑफ सिमिलर ट्रायंगलचा थेरम काय म्हणतो आपल्याला इज करस्पॉन्ड टू सॉरी द रेशो ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू दी काय स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. काय बेटा स्क्वेअर ऑफ काय म्हणलं सांगा करस्पॉन्डिंग साइड्स. परत सांगा काय म्हणलं स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल काय सांगा बेटा PQR. बोलत चला इथं काय येते सर AB स्क्वेअर डिवायडेड बाय काय येते बेटा PQ स्क्वेअर. रिझल्ट सांगा थेरम ऑन काय थेरम ऑन रेशियोज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स ना एरियाज ऑफ काय नाही थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. एरियाज महत्वाचा शब्द आहे त्याला लिहितो आपण त्याच्यामध्ये. ह्याची किंमत सांगा बेटा 25/4. आता AB स्क्वेअर डिवायडेड बाय काय बेटा PQ स्क्वेअर. काय करावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. असं जर केलं तर काय येतं सांगा सर हा AB हा डिवायडेड बाय PQ बरोबर 25 चा वर्गमूळ किती आहे 5 4 चा किती आहे 2 मग AB is to PQ किती आहे सांगा बेटा 5:2. आता 5:2 कोणता ऑप्शन आपण आउट टाकायचा ऑप्शन नंबर C. पाचवी पडला बेटा जुलै 19 ला पडलं. आता पाचव्याकडे थोडं लक्ष द्या. पाचव्याकडे बघा. पाचवा सोपा आहे खूप सोपा आहे. तोंडी सांगू का ट्रायंगल ABC कोणाला सिमिलर आहे सांगा बेटा PQR ला आहे का नाही रे. रेडी आहे ना DEF म्हणजे अँगल A कोणा एवढा आहे सांगा बरं का अँगल D एवढा आहे. इकडे बघतोय ना अँगल A किती आहे सांगा बेटा 48 आहे. म्हणजे अँगल D सुद्धा किती येतो सांगा 48. किती येतो 48. अँगल D काढा म्हटले ना अँगल D किती आहे सांगा ऑप्शन नंबर A. नेक्स्ट हे पहा काय म्हणलं सर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. निर्बळले बेटा इकडे लक्ष द्यावं लागेल. सर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कधी पडला बेटा प्रश्न ऑगस्ट आताचा जो होता हा मार्च 2022 ला पडलाय आणि आता जो आपण पुढचा घेतो हा ऑगस्ट 2022 चा आहे. बरोबर आहे का. ठीक आहे ट्रायंगल PQR सिमिलर तुम्हाला बेटा STU ला कोण बेटा ट्रायंगल PQR तुम्हाला सिमिलर आहे STU ला. दोघांचा रेशो दिलेला आहे. रेशो दिला म्हणजे काय ते थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तुम्हाला काय करायचं आहे त्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काढायचा आहे. काय काढायचं बेटा करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काढायचा. बघा काय दिले सर एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिले डिवाइडेड बाय काय बेटा सर
एरिया ऑफ ट्रायंगल सांगा एस टी यू बरोबर काय येते बेटा सर पी क्यू स्क्वेअर डिवाइडेड बाय एस टी स्क्वेअर येते का येणार येते बाय द थेरम रेशियोज ऑफ एरियाज ऑफ सॉरी बाय द थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स ठीक आहे काय तर हा पुढे बघूया याची किंमत दिली बेटा याची किती आहे सांगा याची किंमत 64 डिवाइडेड बाय 81 काय काय बघा रे फिजिकल टू काय पी क्यू स्क्वेअर डिवाइडेड बाय एस टी स्क्वेअर काय करावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड पण पी क्यू डिवाइडेड बाय एस टी बरोबर काय आलं सांगा तर 64 डिवाइडेड बाय 81 म्हणजे पी क्यू इज टू एस टी किती आलं सांगा 64 इज टू ए सॉरी हे 8 टेकिंग स्क्वेअर रूट घ्यावं लागेल ना दोन्ही साइडला हा 8 आणि हा किती आहे बेटा 9 म्हणजे काय ते सांगा 8 इज टू 9 ऑप्शन नंबर किती आहे मला सांगा किती आहे बेटा 8 का आवडायचं सांगा बरं का सिंपल आहे का नाही 7वा कधी पडला जुलै 2024 ला पडलेला आहे का म्हणते बघा एबी triangle ABC and triangle PQR in a 1-to-1 correspondence of the vertices. आता या ठिकाणी बघा कोणती स्टेटमेंट ट्रू आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगा म्हणले का कोणती स्टेटमेंट ट्रू आहे सांगा म्हणले बेटा बघा त्या डायग्राम मध्ये बघा हे कुणासोबत जात कुणासोबत आहे क्यू सोबत पुन्हा बेटा ए करस्पॉन्ड टू कोण क्यू बी कुणाला करस्पॉन्ड करतो आर आणि सी कुणाला करतो बेटा पी म्हणजे रेशो काय आहे तो AB डिवाइडेड बाय क्यू आर इज इक्वल टू बेटा BC डिवाइडेड बाय RP किंवा PR आणि पुन्हा काय येतो बेटा AC डिवाइडेड बाय PQ आता कुठे आहे ना उरला असं जर असेल तर ह्याचं काय येतं सांगा ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल QRP किंवा PRQ हे कुठे उरतात बघा ट्रायंगल ABC आहे का बेटा इकडे बघा ट्रायंगल ABC काय बघा P ला कोण आहे सांगा बरं का बेटा इकडे बघा P ला कोण आहे C R ला कोण आहे B आणि Q ला कोण आहे A आता जर पहिल्या दृष्टिकोनाने पाहिलं गेलं तर P ला कोण आहे बेटा इथं C पहिलं ऑप्शन करतात आता इथं बघा P ला कोण आहे सांगा इथं C आहे इथं P ला कोण आहे बेटा C आहे काही बघा लवकर थोडा उशीर लवकर निघायचं तुम्ही बसायचं घंटावरती चला बघा टी ला कोण आहे बेटा सी बी ला सी आर ला कोण आहे बी आर ला बी आणि ए ला कोण आहे क्यू ए ला कोण आहे क्यू म्हणजे ऑप्शन नंबर कोणता आहे तो पी ऑप्शन नंबर कोणता आहे तो बेटा बी ऑप्शन नंबर बी ठीक आहे काय ठिकाणी पहा क्वेश्चन बघा रे ये ट्रायंगल ABC हा सिमिलर आहे ट्रायंगल PQR ला अँगल A बरोबर 60 डिग्री आहे तर अँगल P किती आहे सांगा म्हणजे दोन उत्तर काढता येते अँगल A 60 आहे तर सुद्धा किती आहे बेटा 60 कोणता अँगल करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल पण आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल ना असं डायरेक्ट थोडं मार्क केलेलं बघा बेटा सोल्युशन लिहायचं ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल डॅश डॅश सांगा ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR मग त्या ठिकाणी बघा अँगल A बरोबर किती सांगा बरं का 60 डिग्री तर तुला काय करायचं अँगल P काढायचं बरोबर किती मग पहा अँगल A करस्पॉन्ड टू अँगल P रिफरन्स सांगा बेटा करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते अँगल्स बेटा अँगल A इज इक्वल टू अँगल P इज इक्वल टू किती डिग्री सांगा 60 डिग्री तर तुला जे आन्सर पाहिजे होतं काय पाहिजे होतं अँगल P बरोबर किती आला सांग बेटा किती आलं 60 काय अवघड करायच्या मध्ये एवढं लिहिणं गरजेचं आहे छोटं पुढे पहा the ratio of corresponding sides of similar triangles corresponding sides म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत
दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, त्याचे करस्पॉन्डिंग तुम्हाला साईड दिलेले 3:4 दिलेला आहे. तर त्यांचा जो रेशो आहे त्या एरियाचा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करा. रेशो शब्दाला तुम्ही काय म्हणाल? बाय द थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. बाय द थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. समजा A1 बी फर्स्ट ट्रायंगल आणि A2 बी द सेकंड ट्रायंगल. A1 डिवाइडेड बाय A2 बरोबर काय घेणार? S1 डिवाइडेड बाय S2. S1 आणि S2 तुम्हाला दिले किती दिले बेटा? 3 भागिले 3:5 म्हणा, किंवा A1 डिवाइडेड बाय A2 बरोबर 3 भागिले 5 आला. आता हे जे दिलेलं आहे 3 भागिले 5, S1 चा स्क्वेअर घ्यावा लागतं का फक्त S1 घ्यावं लागतं? S1 चा स्क्वेअर. 3 चा वर्ग किती आला? 9 आणि 5 चा वर्ग किती आला? 25. म्हणजे आन्सर काय येतो बेटा? द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल एवढा आहे. तर त्याच्या एरियाचा रेशो काय येतो सांगा बरं का? 9 भागिले 25. किती होतो बेटा सांगा? 9 भागिले 25. हा कधी पडलेला प्रश्न आहे बरोबर का? मार्च 2020 ला. कधी पडला बेटा सांगा? मार्च 2020 ला पडलेला हा प्रश्न आहे. 9 भागिले किती म्हणतो रे बेटा? 25. पहा बेटा, लक्ष द्या सर्वांनी. नाही तिकडे बघ रे बेटा. मी एकदा सांगितलं का परत मला बोलायची वेळ निघतो का? इकडे म्हणजे इकडेच बघायचं नाही. आवाज येतो ना माग? इकडे येतो का आवाज? बघा. लेट A1 and A2 be two similar triangles. काय बेटा? be two similar triangles. हे दोन्ही कोणते ट्रायंगल्स सांगा बरं का बेटा? सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे काय बेटा? A1 is similar to काय बेटा? A2. एनी डाऊट? आता पहा, S1 and S2 be their dash sides, corresponding sides. कोणते साइड्स आहेत रे बेटा? corresponding sides. ठीक आहे. असं जर असेल तर काय म्हटलं तुम्हाला त्या ठिकाणी? द रेशो ऑफ corresponding sides of कोणते ट्रायंगल्स बेटा? सिमिलर ना? ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर किती आहे रेशो? 3:5 रेशो दिला. कितीला तुम्हाला रेशो बेटा? 3:5. ट्रायंगल कोणते? सिमिलर. काय करायचे? एरियाज. आता एरियाज म्हणलं डोक्यात ठेवायचे क्लिक. बाय द थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सांगा. देअरफॉर हे काय झालं? S1 3 आणि S2 किती आला बेटा? 5. सांगा. बाय द थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सांगा. A1 divided by A2 is equal to S1 square divided by S2 square. S1 S2 दिले तुम्हाला किती दिले बेटा? 3 चा वर्ग भागिले 5 चा वर्ग करा. 9 भागिले 25. मग A1 divided by A2 किती आला सांग बेटा? 9 भागिले 25. तुम्हाला प्रश्न काय होता बघा बरं का? प्रश्न काय होता? प्रश्नामध्ये त्या ठिकाणी काय म्हणलं सांगा? एरियाज काढा म्हणलं का? काय म्हणलं रे बेटा? एरियाज काढा म्हणलं ना? रेशो किती होता तुमचा? चला हे झालं तुमचा आन्सर. ठीक आहे. किती उत्तर आलं सांगा मग? आन्सर लिहायचं. The ratio of the areas of similar triangle is 9:25. एनी डाऊट तुम्हाला बेटा याच्यामध्ये? हा प्रश्न बघा.
एलर्जी आहे मला. शिकवतानाच मला थोडं नाक वाटत असते. एनी टायमाला निवडताना बघितलं काय माहिती काय असू मोदीजीला कोण तुम्ही सांगा तेवढं बघा निवारण करा आमचं ते बघायला बेटा. बेटा एक ट्रायंगल कोणता आहे ए बी सी. दुसरा ट्रायंगल सांगा बेटा काय दिले कोणता आहे डी सी बी. त्या दोघांच काहीतरी सारखं आहे काय काय त्या दोघांचं काहीतरी लफडा आहे. काय लफडा आहे सर दोघांचं सारखं बीसी आहे. बीसी ही काय दोघांची सर त्यांची काय आहे बेस आहे. So triangles with कोणते बेस इक्वल बेस करस्पॉन्ड टू देअर हाईट. सर दोघांचं सारखं आहे बेस त्यामुळे ते करस्पॉन्ड करतात कशाला त्याच्या हाईटला. कुठलं ना कुठलं सारखं पाहिजे तर दुसरीकडे ऍडजस्ट होतं ना बेटा. पण त्या ठिकाणी पहा बेटा जे आहे ऍज घ्यायचं. आता याला बघा कसं करायचं बघा इकडे लक्ष द्या. सोल्युशन घ्यायचं. सोल्युशन triangle ABC and triangle DCB have common base. काय बेटा common base. त्या बेस नाव आहे BC. काय नाव आहे बेटा BC. have common base BC. Therefore triangles with equal base, triangles with equal or common base corresponds to their heights. आता ह्याची हाईट किती आहे बघा सर इथे एबी आहे 3 आणि डीसी किती आहे बघा बेटा 4. मग काय म्हणणार तुम्ही सांगा बरं का सर या ठिकाणी काय करायचे सर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी इज इक्वल टू सांगा बेटा काय ते वरचा एबीसी आहे हा म्हणजे काय ते वरच्या साईडला एबी डिवाइडेड बाय काय टू डीसी. एबी ची व्हॅल्यू सांगा बेटा एबी किती आहे 3 आणि डीसी किती आहे सांगा 4. मग किती उत्तर आलं सांगा 3 भागिले 4. असं कसं लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 4. काय उघड आहे सांगा बरं टाइमपास आहे का सांगा. ते झालेले गणित आहेत की नंतर सांगा झालं तर आपल्याला गणित अशा प्रकारचे एकदा बघून द्या फक्त. बघा खाली का म्हटलं याच्या जरा थोडं खालीवर झालं का त्रास होतो बेटा म्हणजे ऍडजस्ट होत नाही. खालीवर झाल्या का तकलीफ होते होता की नाही. हा प्रश्न होता सप्टेंबर 21 आणि नोव्हेंबर 2020. नेक्स्ट हा प्रश्न पडलाय किती का पडणार ऑगस्ट 2022 ला पडलाय. ओके सर काय 33 गुण कसला सांगा बरं का. सर दोघांचं काय की सेम आहे बेस सेम आहे कुणाला करस्पॉन्ड करतात काय लिहावं लागल इन ट्रायंगल एबीसी and triangle ADB किंवा triangle ABC and triangle ADB have common base. बेसचं नाव सांगा बेटा AB. काय नाव आहे AB. हा A आणि हा B. So triangles with सांगा triangles with equal base correspond to their heights. Corresponds to their heights. आवाज येणार आहे correspond to their heights. बघा area of triangle ABC divided by area of triangle ADB बरोबर पहिला कोणता आहे ABC वरचा BC खालचा कोण आहे AD. तर BC बघा बेटा BC किती
किती आहे 4, एडी किती आहे 8, 4 1 4, 4 2 8. म्हणजे आन्सर काय ते बघा एवढ्याचा. सर याचा आन्सर येतो 1/2. काय आन्सर येतो बेटा 1/2. लास्टला लिहावं लागतं आन्सर. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू डॅश डॅश. किती आन्सर आहे बेटा सांगा 1/2. हाऊ मेनी 1/2. बहुतेक मला वाटतंय 2 तास लागतील कमीत कमी. 2 लागतील का 3 लागतील बहुतेक काही सांगते. जर व्हिडिओची लेंथ वाढत चालली तर आपण त्याला काय करू 2 पार्ट मध्ये. ठीक आहे बेटा. सेम सेम ते शाळेचं युनिफॉर्म रोज सेम राहते तसं सेम सेम गणित आहे तिथं. घालून घालून कटाळा येते युनिफॉर्म सेम तेच प्रकार आहे इथं. पहा बेटा ट्रायंगलचं नाव सांगा. विकनेस घ्यायचं नवीन शोध लावायचंच नाही. हा ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल कोणता रे DCB हॅव कॉमन बेस. काय बेटा कॉमन बेस आहे बघा. हा झाला ABC. मोठं करतो जरा दिसाव ABC. आणि हा झाला कोणता DCB. चला DCB कोणता बेटा DC सर. हा काय सर कॉमन बेस आहे. बेसचं नाव काय सांगा बेटा. व्हेरी गुड BC आहे. परत डायलॉग हा ना. आणि पूर्ण लिहायचं बरं का ते येत नाही. ते आज इथेच दिलेलं लिहायचं. हा दिलेला लिहायचं तुम्ही. त्याच्यामध्ये काही करायचं नाही. गिवन डाटा पहिला लिहायचं. काय का देना ना का देना जेवढं आलं तेवढं दिसलं का उगं लिहून टाकून द्यायचं. अर्धा मार्क मिळते बोर्डात. गिवनला अर्धा मार्क मिळते बरं का. आणि स्टेप वाईज पेपर चेक केला जातो बोर्डामध्ये बरं का. म्हणजे अर्धवट उत्तर आलं तर अर्धे मार्क मिळतात. जिथपर्यंत तुला अडकली गाडी ते तू टप 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 कमी करतात. ठीक आहे त्या ठिकाणी असं कॉमन बेस BC आहे. मग सांगा ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस corresponds to their heights. Their heights then the back. Area of triangle ABC divided by area of triangle सांगा बेटा DCB. हाईट घ्या हाईट. सर ABC काय सर ABC ची हाईट किती आहे सर AB आहे. त्याची हाईट काय सर सर DC हाईट आहे. AB किती आहे 6. हे किती आहे 8. ठीक आहे 3 3 2 6 4 1 4 4 2 8. मग याला उत्तर किती आलं ग 3/4. पहिल्याच प्रॅक्टिस सेट मध्ये झाला असल्या गणित आपण. कधी पडला प्रश्न हा जुलै 2023 ला पडलेला प्रश्न आहे. कधी पडला बेटा जुलै 2000. का अवघड आहे याच्यात उगं म्हटलं तर सर गणित अवघड आहे. चला पुढचे तर इथून सोपे. आणि ते 24चा पण काढायचं. ह्या वर्षीचा पेपर काढून घेऊ. ते झालं का ते पण घ्यायचं त्याच्यात. त्याला सोडूत का बेटा सोडूत नाही सोडूत म्हणजे सोडून टाकणे आणि सोडूत म्हणजे सोडवणे. बघा मराठी व्याकरण किती अवघड आहे. शब्दाच्या अनर्थात चल 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 की कसला बघ ना किती फरक आहे. चल 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 मध्ये 3 अर्थ काढू शकता. तुझ्या हावभावावरून कळतात. जाऊत का कुठं खेळायला पळायला का पळून जायला. बघा ना आज कशी निघतात बाबा. झालं का काय झालं काय झालं का काय म्हणून म्हणतोय बोलत असताना शब्द हे पूर्ण बोलले पाहिजे. अर्धवट बोलायचंच नाही. वाक्यरचना ही पूर्ण झाली पाहिजे मराठीची. त्यात अनर्थ होऊ शकतो त्या ठिकाणी. हे काय शब्दाचे अनेक अर्थ निघतात. आणि कॉमा लावणं हे कशासाठी दिलेलं कॉमा. हा कॉमा वगैरे काय ह्या गावाला गेलो चिटकून आहे का सोडून आहे सोडून आहे चिटकून आलं का वेगळं. असं माझ्या वेळेचा फरक होते बेटा त्या ठिकाणी. फरक करायचं नाही तेवढं. असो 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 या वाड्यावर या.
कुणाची व्हॅल्यू काढायची बेटा सांगा बरं का. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर तुम्ही काढता सांगा बरं का काही सांगा बघा. यस करेक्ट आहे. सांगा किती सांगा 4/9 तुम्ही सोडलं ना एका बघा काढा तिथं बघा 4/9 चला झालं का. लक्ष द्या बेटा इकडे बघा का म्हणलं सांगा. सर ट्रायंगल एबीसी हा सिमिलर आहे. कुणाला सिमिलर आहे बेटा पीक्यूआर ला सिमिलर आहे. सर ठीक आहे बरोबर. मग काय सर AB is to PQ दिलेला आहे तुम्हाला किती दिले बेटा सांगा 2:3 दिलाय. किती दिले सांगे किती दिले सांग 2:3 दिलाय. किती दिले 2:3 दिलेला आहे. किती दिले सांगा रे 2:3 दिलाय. ओके सर. पण आता मला सांगा या ठिकाणी दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे तुला काढायचं काय सर एरियाज. मग काय करावं लागेल श्रेया काय करावं लागेल बाय द थेरम ऑन एरियाज ऑफ सांगा. Therefore, by the त्याला कसं लिहितात ते AB डिवाइडेड बाय PQ इक्वल टू किती बेटा 2/3 बाय द थेरम ऑन एरियाज ऑफ बोला 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 सिमिलर ट्रायंगल्स. मी ट्रायंगल शॉर्टकट लिहिलो तुम्ही असं लिहायचं नाही नाही नाही. आता तुम्ही ट्रायंगल काढता सर काढल्यात त्याला केमिस्ट्री मध्ये वेगळं नाव आहे त्याला डेल्टा पण म्हणतात त्याला इंथाल्पी पण म्हणतात. त्याच्यामुळं भावना समजून घेत चला आपल्याकडे जागा कमी आहे वेळ कमी आहे आपल्याकडे सर्व खेळ वेळात राहते बेटा. लग्न केल्या गेल्या होते का बेटा नाही. किती दिवस वाट बघावं लागते किती 1 वर्ष का हत्तीचं पिल्लू आहे 1 वर्ष म्हणायला. गाईला वासराला 12 महिने लागतात ना आणि हत्तीला 18 महिने. मला माहित नाही एक मला ऐकलं तुम्ही 18 महिने काय तर लागतात हत्तीला जास्त लागते बेटा. बट आम्हाला 9 महिने 9 दिवस लागत 8 महिन्यात होणारे लेकरू बेटा असतात. वर्ष म्हणजे काय वर्ष कसकाच म्हणलं तू वर्ष लागते लेकरू व्हायला चल का वर्ष लागते 9 महिने झालं 9 दिवस 9 दिवसाच्या वर जर लेकरू गेलं तर त्याला सिजर करून काढावं लागतंय कळे नाही गेल्यावर काय काढणार लेकरू सिजर घेऊनच तर करतो काय काय शिकता का तुम्ही नेमकं. तुम्हाला कुत्र्याला पिल्ले किती दिवसाला होत्या ते माहिती शेळीला पिल्ले किती होत्या ते माहिती तुम्हाला. शेळीला एका टायमाला किती पिल्ले देतात सांगा बरं का. कमीत कमी 2 तर देते कमीत कमी 2 2 3 4 3 जास्तीत सरासरी 3 देते. हत्तीला कधी होतं ते माहिती. हत्ती म्हणजे हत्तींवर का हत्ती नाही हत्ती फरक माहित राहिला पाहिजे. शोड नो अबाउट द डिफरन्स बिटवीन द व्हॉट इज अ हत्ती त्याचं चौकात चाललं बघा ते खेचर माहिती का. खेचर म्हणजे गाढव आणि गाढवीन एकत्रितून आलेली नवीन प्रजाती त्याला खेचर म्हणतात. ते चाललं का गाडीतून त्या जत्रेच्या बाजूला चौका घोड्याचं पिल्लू आम्ही तर गाढवाचं आहे माहिती हे कळलं पोराला. 10वीच्या वर्गात मी लालबहादूरला शिकला तो 9वीच्या वर्गात कोणता तरी सेशन चालू होता मला माहिती. मग मी मुद्दाम विचारलो तांदळाचं झाड माहिती आहे का म्हणतो त्याला. तांदळाचं झाड तांदळाला कुठे झाड राहते. हा सर मोठे मोठे झाड राहतात मग तांदळाचे. म्हणजे त्याला तांदूळ काय असतो तो माहित नाही खायचं माहित आहे आपण. तुला तांदूळ माहित पाहिजे केळं माहित पाहिजे काय असतो कसा असतो ऍपल माहित पाहिजे रताळा माहित पाहिजे तांदूळ माहित नाही. तर मोठे मोठे झाड राहतात मोठे मोठे त्या झाडाला जाऊन फाशी घेऊन मार. तुला जगून काहीच कामाचं नाही. तुला तांदूळ माहित नाही. तुला काही काहींना पालक आणि त्या कोथिंबीर मधला फरक कळत नाही. शेतामध्ये जाऊन गाजर पाला घेऊन येशील झेंडूचे पाणी दिसलाल ते म्हणून. त्यात शेतामध्ये बाजूच्या जाशील गांजा लावून येशील झेंडूचे पाणी दिसलेले म्हणून. जरा शिकार आहे जरा फिरताना जरा बघत चला. एकतर कुठलं काय मोबाईल सकाळपासून मोबाईल रात्रपर्यंत मोबाईल. काय बघला तर बाई बघला काय बघितलं सर तिचं तर लय बाई हसायची. काय करायला ती तर ही करायला लय मजा आली सर. लय भारी मालक हो सर. दिवसभर तेच की रे. आणि थोड्या वेळाने हिस्ट्री डिलीट जायच्या पहिला असं कसं रे कसं होईल असं नका रे बघू असं.
परस्त्री हे सदा बहिणी मायाप्रमाणे असला तुम्हाला कळत कसं नाही रे बघायला तुम्हाला. सर तिने दाखली म्हणजे आम्ही बैठला तुझे काय नाही दाखवते बेटा तू काय कसं बघशील तू. जरा जपून राहील जरा डोबाड्या जरा जपून दे. कसं रे असं होईल तुझं सांग बरं का. नाही नाही चुकीचं आहे. शिव 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 चांगला वापर करा तू. बघितलं का त्या 5 व्हिडिओ अरे एवढे घाण घाण घाण. मला सुद्धा कधी कधी त्यात मित्र कधी बघत राहू मला ते येत तिथं. ही एक तर ऍडव्हर्टाईज येते आहे कशाची पत्त्या खेळाची येते. दुसरी येते आहे परफ्यूम मारला का बाई मागे पळत येते. परफ्यूम मारलं तर कधी बाई पळत आल्या का माग. उलट बाईचं डोकं दुखतंय परफ्यूम मारला का. कळलं कसं रे. म्हणजे बाया आमच्या एवढ्या खालच्या थराच्या ते शंट मारल्या मग रोज आंघोळ करून आले असते पोरा. शंटानं चांगलं रे. रोज एक बॉटल बोललं की शंट काय करायचं काढायचं भिजवायचं घालून ते एक्स एक ऍडव्हर्टाईज होती एक्स टी शर्टची. तू मारलं का बाया पळत येतात मागून. म्हणजे असं कसं बाया पळतील बे. तिला नवरा असेल बाप असेल भाऊ असेल तिला त्यांना बुटानं मारलं का नाही घरात गेल्यावर नाही पळतात बाया. काय ऍडव्हर्टाईज आहे. आणि ते काय ऍडव्हर्टाईज आहे अक्षय कुमारची डॉलर चड्डीची ऍडव्हर्टाईज आहे. मला सांग एक खरं खरं सांग कोणती बाई तुझी चड्डी बैठल्या का काढून. तुझे चड्डी अरे बघ ना ऍडव्हर्टाईजचे स्वरूपा फ्रंटलाईन ते माचो सडक बघा ना. तुझे चड्डी बैठला तर बाई येते असं काही राहते का. चड्डी घातल्या म्हणून बाई तू नाही असं काढून फिरलास का चड्डी चड्डी नाहीतर काय करायचं उद्यापासून पॅन्ट घालायचं नाही अंडर घालून फिरायचं फक्त. काय प्रत्येक ऍडव्हर्टाईजला शंट मारला का बाई मागवलेली आहे परफ्यूम मारला का बाई मागवलेली आहे. त्याच्या पलीकडे दाखवा घे काय तर स्टेटमेंट लावलं का बाई मागवलेली आहे. स्टेटमेंट लावलं तर बाई मागे येते. वास घन मारते त्या स्टेटमेंटचं. टक्कल पडताच बेटा जी 40ला टक्कल पडायचं ते 20ला पडते टक्कल एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. हेच ऍडव्हर्टाईज काहीच कामाच्या त्या IPLच्या तर मॅचला एवढ्या बकवास ऍडव्हर्टाईज आहे. ज्या गोष्टी लेकराला माहिती नको असायला पाहिजे त्या गोष्टीच्या ऍडव्हर्टाईज तुम्हाला बघायला मिळतात दिवसभर. आणि काय तर लेकरांना एज्युकेशन असायला पाहिजे कळलं पाहिजे. तर मी त्यांना सल्ला देऊ इच्छितो मला जर काही एज्युकेशन पाहिजे असेल तर आपल्या लेकरापासून बसा तुम्हाला घंटाभर प्रवचन देते त्याच्यावर. एवढं ज्ञान आहे लेकरांना तुम्ही ज्ञान काय देताय त्या ठिकाणी. दिवसभर एकच ऍडव्हर्टाईज मला तर कंटाळाला. ते रोहित्या येते ड्रीम 11 खेळा म्हणते. ते पांड्या येते ड्रीम 11 खेळा म्हणते. ते शुभमन गेले ते बाई माटाचं ते ड्रीम 11 खेळा म्हणते. ते जयस्वाल येते ड्रीम 11 खेळा म्हणते. त्याच्या जिंदगीत त्यांनी कधी खेळांनी ड्रीम 11 पण त्यांनी तुम्हाला खेळा म्हणलेल्या का. दिवसभर ते बघते माझा स्कोर किती झाला 300ला गेलो 400ला गेलो. मेंटली ऍडिक्शन होतंय. सट्टा आहे सट्टा ते घर बर्बाद होतंय. एक माणूस कमीत कमी 5 मॅचला सट्टा लावते. बघा आता गणित घाला म्हणजे लहान वयापासून त्यांना सट्टारू करा बाजारू करा. त्यांना दारुडे तर केलाच केला आता त्यांना सट्टारू करा लहान वयापासून. अशा ऍडव्हर्टाईज बंद झाले पाहिजे. अशा ऍडव्हर्टाईज मुळे समाजावर परिणाम होतो. कधी तर म्हटला बरे एखादी एज्युकेशनल ऍडव्हर्टाईज झाल्या अभ्यासाच्या आल्या हे करा. पहिला येत होते बघा लहानपणी मला आठवते ते शाळा शिका शाळा हे मुलींच्या वगैरे ऍडव्हर्टाईज असायचे. आता तसं एक ऍडव्हर्टाईज नाही EMP नाही. त्याच्या साऱ्याचा पप्पा अंबानी फिरून फिरून. जिओ कुणाचा अंबानीचा. IPL वर नावं कुणाचे अंबानीचे. मॅच फिक्सिंग करणारा कोण अंबानी. म्हणून मुंबई किती जिंकली 5 जिंकली. सारे फिक्सिंग आहे. अख्ख्या मॅचा IPL मधल्या फिक्स राहतात. तुम्ही बघा अशा अशा मॅच राहतात. ते स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालं का मॅच पलटतात. ते ठरलेलं राहते एवढ्या रनापर्यंत एवढे जायचं एवढ्याच्या पुढे जायचं नाही. मला सांग एका प्लेअरला 10 कोटी रुपये मॅचला मिळाले कशाला झक मारा तोंड उघडते मी त्याला. ते जिंदगीत पैसे मिळाले त्याला 10 कोटी मॅचला मिळाल्या. तुम्हाला काय मिळालं बाय चान्स हारलो थोडक्यात हारलं नाही ते फिक्स होतं बे. असं वाटून करू नका आयुष्य. हे असल्या लोकांचा विचार करून आपला वेळ वाया गेला 10 मिनिट गेली माझी. चला राशीचं म्हणून भाषण देण्यात काही मजा नसती कामाकडे या बाय. कारण राशीची सवय लागल्या फुकट फुकटचं खाऊन आपल्याला किंमत नाही त्याची ना. माझं थेरं पण एक सुंदर काय सांगा
area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to सर AB चा वर्ग divided by PQ चा वर्ग. AB चा वर्ग 7 सर सांग हे 4 आणि किती बेटा 9. तो याचा आन्सर किती आहे सांगा. 4 भागिले राहिले का. याच्यात बघा रे बेटा बस सांगू बघा सेम सांगा काय म्हटलंय सिमिलर ट्रायंगल आहे हा दिलेला आहे तुम्हाला फाइंड AB by PQ सेम by the theorem on areas of similar triangles by the theorem on areas of similar triangles सांगा area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to किती सांगा बेटा सर 16 भागिले 25 आहे. परत सांग area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to काय सांग सर येतो AB square divided by PQ square येतो का येणार आहे येतो. रिझन सांगा by the theorem on areas of similar triangles. सर सांग रे सर हे पण एवढं आहे हे पण एवढं आहे म्हणजे दोन्ही इक्वल आहे म्हणजे काय तो हा AB square divided by PQ square बरोबर काय तो सांग 16 भागिले 25. काय करायचं आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द होल साइड मग काय तो सर AB डिवाइडेड बाय PQ बरोबर 4 भागिले 5 तुला रेशो मध्ये काढा म्हणले म्हणून AB इज टू PQ बरोबर काय तो बेटा 4:5. अवघड आहे त्याचा मला बिलकुल डायरेक्ट मार्च 23 खालचा मार्च 24 आणि मार्च 25 चा बघू असं मोबाईल होतं. मार्च 25 ला पडले का वगैरे असलंय का ग्रुपला टाकलं बघा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला. क्वेश्चन पेपर टाकलेला आहे बेटा मी बीपीटीचं पडले ठीक आहे. त्याला बघितला सांगतो तुम्ही कोणती थेरम सांगा रे सांगा बीपीटी ना बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय का नाही सांगा लगेच लक्षात येईल. ऍक्टिव्हिटी बरा म्हणलं ऍक्टिव्हिटी बेटा हे बघा हे सर्व आहे ठीक आहे. एपी किती आहे बघा 10 बीपी किती आहे 12 A2 किती आहे 15 तुम्हाला हे काढायचं इकडे बघा एपी डिवाइडेड बाय पीबी म्हणजे काय एपी डिवाइडेड बाय पीबी इज इक्वल टू AQ डिवाइडेड बाय QC हे दिलेलं आहे. त्याला रिझल्ट सांगा काय लिहिलं इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कोणती थेरम रे बेटा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. किंमत सांगा एपी किती आहे बेटा 10 पीबी किती आहे 12 हा किती आहे 15 तुला काय काढायचं आहे सर मला QC काढायचं आहे. करा क्रॉस मल्टिप्लाय बेटा QC इंटू 10 बरोबर काय येते बेटा 12 गुणिले 15 काय येते बेटा 12 गुणिले 15. AQ च्या जागी किती आहे सर 15 AQ च्या जागी किती मला येतं 15. मग आता बघा QC बरोबर काय येतं 15 गुणिले 12 काय येतं बेटा 15 गुणिले 12 डिवाइडेड बाय 10 15 गुणिले 12 डिवाइडेड बाय 10 करायचं. QC बरोबर 12 गुणिले 15 भागिले 10 2 1 3 5 1 5 5 गुणिले 10 5 3 15 6 1 6 6 गुणिले 12 QC ची किंमत काय येते 6 गुणिले 3 6 गुणिले 3 काय येते सांगा 18 QC किती येते सांगा 18 सेंटीमीटर आहे का नाही फक्त 18 आहे किती बेटा 18. सिंपल आहे काय वापरलो तुम्ही एकच सर काय वापरलो बेटा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्या पलीकडे काय आहे का त्याचं वापरण्यासारखं काहीच नाही. लक्ष द्या
मार्च 2020 ला पडलाय आणि नोव्हेंबर 2020 ला पडलाय. सेम नाही ना. कोणती थेरम माहिती बेटा? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सर ह्याच्यात काय दिले बघा, एडी दिले 6, डीबी दिले 9, ईसी दिलाय 7.5 आणि तुला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. आता एडी डिवायडेड बाय बीडी इज इक्वल टू एई डिवायडेड बाय ईसी. इथं काय सांगा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता बघा हे किती आहे 6, हे किती आहे 9. आता एई तर किती सांगा बरं का, 7.5. किती येतो बेटा? 7.5. पण आता मला सांगा, हा भागाकार म्हणजे काय होता 6/9 बरोबर एई डिवायडेड बाय 7.5 होता बेटा. हा भागाकार इकडे होता सांगा बरं का, गुणाकार 6 गुणिले 7 7.5 म्हणजे इथे किती होतो बेटा 7.5. इकडला गुणाकार इकडे काय झाला बेटा भागाकार. एक सेकंद, 6 गुणिले 7.5 भागिले किती आहे बेटा 9 आहे. भागिले किती आहे 9. 3 1 3 3 2 6 3 3 9. 7.5 गुणिले 2 15 किती होतं बेटा 15. आता बघा खाली किती आहे 9 आहे. 15 भागिले 3 सांगा बेटा. 5 1 5 5 गुणिले किंवा 3 1 3 3 5 15. ची व्हॅल्यू काय आहे ते सांगा. किती होते 5. किती होते 5 व्हॅल्यू चेक करा इथं बघा व्यवस्थित आहे का बघा. 5 सिंपल आहे का अवघड आहे सांगा बरं का. काय वापर आला सांगा. सर पहिला होतं ते हाईटचं होतं, बेसचं होतं. आता कुणाचा बेटा? हा यस यस व्हेरी गुड. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. परत असलेच पुढे तुम्हाला मिळणार. कोणते मिळणार तुम्हाला? 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. आणखीन एक मिळणार प्रॉपर्टीज ऑफ 3 झालं ना. अँगल बायसेक्टर थेरम. कोणती मिळणार तुम्हाला पुढे? अँगल बायसेक्टर थेरम. इथं 2 थेरम अप्लाय होतात. किती होतात? 2. ते बघा बीडी काय आहे इकडे बघ रे. बीडी काय आहे? अँगल बायसेक्टर. कुणाचा? एबीडी एबीसी चा. कळलं? हा अँगल एबीसी चा बायसेक्टर कोण आहे? बीडी. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कसे बेटा इक्वल आहे. हा अँगल आणि हा अँगल कसे इक्वल आहे. आता इक्वल जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मला सांगू शकता 2 थेरम वापरायचे. किती वापरायचे? 2. एक वापरायचे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. वापरून का काय ते सांगा. सर ए डिवायडेड बाय बीई बरोबर सांग बेटा. एडी डिवायडेड बाय डीसी. हा कोणता सांगा? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कधी पडला? मार्च 2019 ला. इथपर्यंत तुम्हाला डाऊट आहे बेटा? कलर चेंज करतो. हा तुमचा आहे अँगल आणि हा त्याचा बायसेक्टर. असं जर असेल तर काय करता येतं? AB डिवायडेड बाय BC. काय बेटा? AB हा AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू हा पुढचा अँगल आणि हा अँगल AD डिवायडेड बाय DC. AD डिवायडेड बाय काय ते बेटा? DC. आता दोघांमध्ये काय सेम आहे सांगा बरं का. सर हा सेम आहे आणि हा सेम आहे. पण हे थेरम कोणते सांगा. काय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. अँगल बायसेक्टर ऑफ काय बेटा? ट्रायंगल. या दोघांमध्ये हा सेम आहे हा सेम आहे असं जर असेल तर हा एई डिवायडेड बाय बीई. बघा बेटा एई डिवायडेड बाय बीई हा कुणाच्या इक्वल असेल सांगा बरं का. एबी डिवायडेड बाय बीसी च्या. कुणाच्या बेटा? एबी डिवायडेड बाय बीसी च्या इक्वल असेल. ठीक आहे. हे मी तुम्हाला रफ मध्ये सांगितलं. आता ऍक्टिव्हिटी करा म्हटल्यावर आपल्याला ऍज इट इज भरावं लागते बेटा. ठीक आहे. आता बघा AB डिवायडेड बाय गेला AB डिवायडेड बाय BC बरोबर काय ते सांगा. AD डिवायडेड बाय DC. हा काय ते बेटा? AD डिवायडेड बाय काय तो? DC. रिझन सांगितलं अँगल बायसेक्टर थेरम. नेक्स्ट हा बघा कलर चेंज करतो बेटा. AE डिवायडेड बाय BE. AE डिवायडेड बाय BE आणि AD डिवायडेड बाय DC. AD डिवायडेड बाय DC. सांगा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इथे काय लिहावं लागेल? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. काय लिहावं लागेल बेटा? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लिहिल्यानंतर आपल्याला आता जे तुम्हाला सांगितलं फॉर्म 1 आणि 2 बघा
इथं 1 मध्ये काय बघा, AB डिवायडेड बाय BC, हा दोघात कॉमन कोण आहे त्याला पहिला हुडका बेटा. तर AE बाय EB कॉमन आहे आणि इथे कोण आहे बेटा, AE बाय EB आहे. असं जर असेल तर इथं काय होतं सांगा सर, इथं होतं AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू ह्या ठिकाणी AE डिवायडेड बाय EB. काय तो बेटा, AE डिवायडेड बाय EB. दोन थेरम वापरल्या, कोणत्या कोणत्या थेरम वापरल्या सांगा. अँगल बायसेक्टर थेरम आणि दुसरा काय बेटा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे कोणता अँगल बायसेक्टर थेरम आणि दुसरा कोणता आहे सांगा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कोणता थेरम आहे बेटा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कोणता थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. दोन जोडे काढतात बेटा. बाळा इकडे कुणाला काय डाऊट काढतं, मिड पॉईंट वेगळं चालतंय. मिड पॉईंटचा इथं काय संबंध आहे, मिड पॉईंट मध्ये दोन्ही कोल असतात ना साईड. ठीक आहे, ते मिड पॉईंट वगैरे पुढे आहे. मिड पॉईंट थेरम कुठे आहे आपल्याला, मिड पॉईंट पॉईंट आहे म्हणजे आहे थेरम दिशी. बट आपल्याला कसं आहे माहितीये का, समजा एक लाईन परपेंडिक्युलर असेल ते ट्रायंगल मध्ये आहे विशेष करून. याच्यामध्ये कुठं दिसते तुला मिड पॉईंट, मला दाखवलं त्या मिड पॉईंट. मिड पॉईंट जास्ती तर कशामुळे ओळखलं बेटा, मीडियम जो असतो तो मिड पॉईंट असतो. अपोजिट साईडचा ज्या लाईनला इंटरसेक्ट करतो त्या साईडचा मीडियम काय असतो, मिड पॉईंट असतो. इथे मिड पॉईंटचा काही संबंध ठेवायचा नाही. इथे एक डोक्यात ठेवायचं, काय ठेवायचं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि दुसरा अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. हे कोणते सांगा, कोणतीही सांगा. 3 पॅरलल लाईन्स आहेत देयर, अलग अलग आहे. 3 पॅरलल लाईन्स आहेत देयर काय बेटा, 7. एवढीच आहे ऍक्टिव्हिटीची, एवढीच आहे कडे. चला तुम्ही सांगा, चला EC कितीला सांगा, 6. C कितीला बघा, 9. BD कितीला सांगा, 8. काय करायचे, DF. आता इथे काय म्हणणार, दिले की बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देयर ट्रान्सव्हर्सल. काय ते सर, AC डिवायडेड बाय CE इज इक्वल टू BD डिवायडेड बाय DF. म्हणजे इथे काय ते सांगा, AC डिवायडेड बाय CE इज इक्वल टू, इथे वरी काय आहे बेटा, BD डिवायडेड बाय DF. 6/9. आता BD ची व्हॅल्यू किती आहे सांग सर, 8 आहे. मग आता काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. काय करणार सर, 6 इंटू DF बरोबर 9 गुणिले 8. मग DF बरोबर काय ते सांगा बरं का, 9 8 72. इकडला भाग गुणाकार इकडे जाऊन काय होतो बघा का, 12 पंचे 60, 12 सत्तर. DF ची व्हॅल्यू किती आली सांगा, 12. किती आली बेटा, 12. कधी पडलेला प्रश्न आहे बघा, जुलै 2019. चेक करायचं. मला येते सांगायला, सांगा एक्स दिसला नाही, एक्स म्हणजे काय, एक कन्सेप्ट शिकतो. एका एक जर असेल तर एक कॉमन असतो सर आणि एक काय असतो बेटा, गिवन. सर हे चिटकून आहे, चिटकून असताना काय वापरायचं, व्हर्टिकली अपोजिट एक आणि झड, बस हे डोक्यात ठेवायचं. त्याच्यामध्ये आपल्याला डाटा, जीवन डाटा किंवा हे सर्व करायचं आपल्याला या ठिकाणी. बघा जरा नीट लक्ष द्या. In the above figure, segment AC and BD intersect each other in the point P. हे आय थिंक एक्सरसाइज मध्ये आहे का मला क्वेश्चन आहे वाटायले मला. कोण बेटा, हे AC आणि BD एकमेकाला इंटरसेक्ट करणार, कोणत्या पॉइंटला, P पॉइंटला करणार. अशा वेळेस ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला, काय दिले बघा,
AP डिवायडेड बाय CP बरोबर VP डिवायडेड बाय DP. ते काय आहेत? करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. नाही दिलेलं आहे, नका काय लय आगो करायचं नाही. गिवन काय करायचं आहे बेटा? जीवन नाही गिवन. पुन्हा काय म्हणतो पहा बेटा, तर त्याला काय द्यायचं? AP डिवायडेड बाय CP इज इक्वल टू VP डिवायडेड बाय DP. त्याच्या कंसात काय लिहिणार तुम्ही? पहिल्या डब्यात गिवन काय लिहिणार? गिवन. आता तुला प्रश्न विचारलाय, अँगल APB हा कॉन्ग्रुएंट कुणाला आहे? अँगल APB याच्या अपोजिट कोण आहे? C. P च्या अपोजिट P आणि B च्या अपोजिट D. काय लिहिणार आहे कंसामध्ये तुम्ही सांगा? CPD. रिझन सांगा. सर ते एकमेकांच्या अपोजिट आहेत, म्हणजेच काय? सर दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हेरी गुड. काय काय मिळालं? सर दोन साइड मिळाल्या आणि एक अँगल मिळालं. तू काय म्हणणार सांगा? सर साइड अँगल साइड टेस्ट अनुसार हा जो ट्रायंगल आहे कोणता बेटा? हा म्हणजे कोणता? तर बघा ABP ऑलरेडी उत्तर इथंच देते तुम्हाला. बघा उत्तर इथंच आहे. बघ ना आपण थोडं बघा झूम करतो जरा तुमच्यासाठी. तिथंच आहे का नाही? मग ट्रायंगल APB डबा बरा सिमिलर CDP. रिझन काय? कोणती टेस्ट आहे बेटा? आता साईडला यस टेस्ट फॉर सिमिलरिटी. अवघड आहे काय? टाइमपास गणित ते टाइमपास. टाइमपास असं कसं झालं? कधी पडलास? ते तुझा आमचा काही संबंध नाही, तरी आम्ही तुला शिकायला लावा. ऑगस्ट 2022 दहा म्हणले बघा काय काय म्हणतात नीट बघा. PM दिले 12. येणार किती आहे? तिथंच दिले. PM किती दिले रे? 12. PM किती आहे बेटा? 12. येणार किती आहे सांग बेटा? सर 15 आहे. बरा 3 15 3 चौक 12 म्हणजे काय ते 4/5. अरे नाही रे सॉरी 12 भागिले किती आहे बेटा? 15 ना. बघा ना 3 × 2 × 2. हा काय तो 3 × 5 कटलं काय तो बेटा? 4/5. अरे एक सेकंड. PM किती सांगा बेटा? 12 आहे आणि येणार किती सांगा? 15. परत एकदा बघूया आपल्याला काय 12/15. ते 12/15 किती? बरोबर काय? मला 4 × 12 ना. 4 × 12 3 × 15 4/5 किती? चुकलंय का मग याच्यामध्ये? ठीक आहे हा. आणि इथं बघ ना PM किती दिले बेटा? 12 दिले. येणार किती दिले? इथं 15. 12/15 काय ते सांग. एक तर इथं व्हॅल्यू चुकला नाही तर काहीतरी झालं. आता खालचं बघा बेटा. चला PM बघा. PM PM 12 येणार 15 येणार 10 PM येणार 12. डायग्राम किती करायच्या मध्ये? डायग्राम कसं दिलेलं? PM 12 येणार M2 PM कुठे दिले तुम्हाला? त्याला ह्याला सोडून द्यायला डायग्राम नाही न्यायचा. तू काय डायग्राम? आणि दुसरं इथं ऑलरेडी चुकलं. इथं ऑलरेडी येणार 15 दिलं तर 12/15 3 पाहिजे होतो. तिथं PM कुठे दिलंय? नाही दिलं. लिमिट कोण उत्तर आणला पाहिजे. सांग क्वेश्चन नंबर तिथं काय? मला दिसलं
8 आहे PM डिवाइडरला घेणार हा तरी वेगळा आहे ना ऍक्टिव्हिटी याची ही आहे का म्हणलं खाली उडी आहे का म्हणलं काय वेगळा आहे टोटली वेगळ्या वर्षापेक्षा त्याला सोडवता येते आपल्याला लगेच त्याचं काही विषय नाही पाहिजे त्याला सोडतो आपण हा बहुतेक कोणी खाली केले का म्हणलं जरा क्वेश्चन हे सांगायला बेटा चला हे तुम्हाला येते सांगा PM किती आहे सर PM आहे 15 M2 सांग बेटा सर 10 NR किती आहे NR 8 काय काढायचं PM या ठिकाणी काय म्हणतात सांगा ते दिलेलं पूर्ण लिहा ही ट्रँगल तेवढं लिहायचं मग काय म्हणायचं बाय बेसिक सांगा प्रोपोर्शनॅलिटी थेरम बाय कोणती थेरम बेटा बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सांगा सर हा PM divided by NR is equal to सांगा PM divided by MQ PM किती आहे बेटा काढायचं आहे तुला PM NR किती आहे सांग सर 8 आहे PM किती आहे 5 M2 किती आहे 10 करा क्रॉस मल्टिप्लाय 10 एक बेटा PM किती आहे बेटा PM 15 आहे का हे अच्छा PM किती आहे सॉरी PM बघा PM बेटा सर PM काढायचं आहे PM काढायचं आहे बेटा बरोबर आहे आता बाळांनो मला एक सांगा हा भागाकार इकडून काय होतो रे बेटा सर नका मग 15 गुणिले किती झाला 8 भागिले किती बेटा सांगा 10 बरोबर आहे तर आता सांगा 5 1 5 5 दुनी 10 5 3 15 त्याचं कटतं काय कटलं सर मग 4 गुणिले 3 किती ते सांगा सर उत्तर येते 12 म्हणजे PM ची व्हॅल्यू पाहिली सांगायचं बेटा 12 किती आली बेटा काय आवडायचं सोपं आहे का नाही बेटा काय वापरलो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय वापरलो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बहुतेक वरची ऍक्टिव्हिटी हेच काय वाटलं मला काय वेगळंच गोळ करून टाकून दिले गोळ करायची सवय लागली तर गडबड होते बरं का जरा झोपून गोळ करा काय टाइमपास क्वेश्चन आहे कधी पडले रे जुलैला पडले का ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल DEF करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट अँगल यामध्ये अँगल कॉन्ग्रुएंट कुणाला आहे D ला अँगल B कुणाला आहे E ला आणि अँगल C कुणाला पॉवर F ला काय AB कुणाला आहे DE ला BC कुणाला आहे EF ला आणि AC कुणाला बेटा TF ला AC कुणाला आहे TF ला त्याच्यात काही करण्यासारखं नाहीच एकदा सोल्युशन चेक करायचं त्याच्या पहिल्याचं उत्तर किती काढलं रे आता आपण 18 आलं का कशाचा 12 आलं रे व्हॅल्यू काय काय होत्या एपी ते वरचं बरोबर आहे ना येणार 8 आहे तर गडबड केली ना चला नेक्स्ट पुढचं बघू आपण त्याचा आन्सर बघा जरा एकदा त्याचा आन्सर मी सांगितलेल्या पद्धतीनेच दिले का दुसरं काय दिले बघा चेक करा ना हा वही दिला की बॅग तो तर आणला असेल की बघा वैष्णवी लवकर बघ लवकर 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 ठीक आहे मी म्हणण्यासारखं म्हणजे ए कुणाला करस्पॉन्ड आहे डी ला बी कुणाला ई ला आणि सी कुणाला एफ ला करस्पॉन्डिंग साइड्स कोणते एबी कॉन्ग्रुएंट डी बीसी कॉन्ग्रुएंट एफ आणि ईसी कॉन्ग्रुएंट डी एफ नेक्स्ट से मारिए लक्ष द्या याचं उत्तर आहे बरं काय वरचं ठीक आहे काय दिसायला तुला ह्याच्यात आत्ताच केल्यासारखं वाटलेलं काही फेरमॉन
एरियाज ऑफ सिमिलर यस. काय म्हणणार ते ऑलरेडी दिलेल्या ऍक्सिडेंट्स लिहा. हे लिहा. पुन्हा लिहायचं एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू किती आहे बेटा हे 81 डिवाइडेड बाय 121. नंबर किती बेटा याला 8. नंबर 8. दोन्ही ट्रायंगल कसे एकमेकाला सांगा. ट्रायंगल ABC हा सिमिलर आहे. तुम्हाला सिमिलर आहे बेटा PQR ला. काय म्हणायला लागेल therefore by the theorem of areas of सांगा by the theorem बोला of areas of similar triangles. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर काय ते सांगा. सर वरच्याचं येते आपल्याला काय पाहिजे सर इथे BC पाहिजे ना. BC कुठे एंडिंगला येणार मग काय घ्यायचं BC स्क्वेअर आणि खालचा कोण आहे सांगा QR स्क्वेअर. या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात आलं सर ह्याला 1 नंबर दिला आणि ह्याला कितीला नंबर 2. बघा एवढ्या बरोबर हा आहे आणि हे दोन्ही कशी बेटा सेम आहे. म्हणजे एवढ्या बरोबर हा आहे असं जर असेल तर फ्रॉम 1 and 2 काय सांगा बरं का सर सांगा BC स्क्वेअर डिवाइडेड बाय QR स्क्वेअर बरोबर 81 भागिले किती येतं बेटा 121. काय करशील आता सर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. मग काय येतं सांगा सर BC डिवाइडेड बाय QR इज इक्वल टू तुला काय काढा म्हणते सॉरी ठीक आहे काढा म्हणते का तुला काय काढा म्हणते बेटा इथे तुला QR काढायचंय का. एक मिनिट हा यस इथे करू सांगा एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय बेटा सांगा एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC स्क्वेअर डिवाइडेड बाय काय ते सांगा बेटा QR स्क्वेअर. काय ते सांगा QR स्क्वेअर. आता बाळांनो मला ह्या ठिकाणी सांगा मला की एवढ्याची किंमत जी आहे एवढ्याची काय सांगा बरं का. बरोबर आहे ना किती आहे बेटा ABC आहे 81 भागिले किती बेटा 121. BC ची व्हॅल्यू किती आहे सर 6.3 चा स्क्वेअर आहे डिवाइडेड बाय खाली कोण येते सांगा बरं का सर QR चा स्क्वेअर आहे का नाही बेटा आहे. काय करू मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. घेतल्यावर 81 चं किती येते 9 121 चं काय येते 11. हा किती आला 6.3 आणि हा काय आला QR. त्याला क्रॉस मल्टिप्लाय करू का तर QR बरोबर काय ते सांगा सर हा 6.3 ला 3 इकडला भागाकार इकडे काय झाला बेटा गुणाकार आणि हा 9 खाली आला. करा का 7 नंतर 63 0.7 गुणिले 10 बरं बघा करा बघा लवकर किती आलं रे आन्सर. पहिला काय करा पहिला भाग जाते का बघा 63 9 जाते ना 7 न म्हणजे हा 0.7 गुणिले 11 करा 0.7 गुणिले 11 करा बेटा 7.7 येईल बहुतेक. आन्सर येते QR बरोबर 7.7. पुन्हा झालं 7.7 आलं ना 7.7 सेंटीमीटर. कधी पडला प्रश्न रे होईल हा बघा बेटा ABC सिमिलर PQR. ABC कुणाला सिमिलर आहे बेटा सांगा लोक. ट्रायंगल ABC हा सिमिलर कुणाला आहे बेटा ट्रायंगल PQR ला आहे. असेल तर कधी पडला प्रश्न 2022 ला पडलाय. तुम्हाला दिले AB is to PQ दिलेला आहे बेटा 4:5
एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिले तुला, किती बघ रे बेटा, 125 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि तुला काढायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC. काय काढायचं एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे, आता लक्ष द्या, खूप सोपं आहे. काय म्हणणार आहे, दोन्ही तर सिमिलर आहे. ओके, तुला हे काढायचे आहे. आता काय म्हणणार, therefore by the theorem on, बोला, areas of similar triangles, areas of similar सांगा, area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to AB square divided by PQ square. म्हणजे हा काय बेटा, AB divided by PQ बरोबर काय आहे, 4/5. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC तर काढायचं तुला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC काढायचं आहे. आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती दिले तुला बेटा, सर 125 दिले. AB किती दिले सर, 4 दिले. आणि हा किती दिले बेटा, 5 वर्ग दिले. आता मी काय करू सर, करा काय करू, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड्स. तुम्ही लिहा शॉर्टकट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड्स. शी राहिले ते मुली चुकून आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड कसं येईल, नाही ना, नाही ना. ठीक आहे, होल्ड इट. ते वाक्य मागे येतो, माघार घेतो त्या वाक्यापासून, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइडच्या वाक्यापासून मी माघार घेतलो माघार. सॉरी, चूक झाली माझी. ओके, आता पुढे या. 125 सांगा बेटा, हे सर 16 येतो आणि खालचं किती येतं सर, 25 येतं. खालचं घालू का, वरी घालू, ते घालू का, सांगा सर. 16 गुणिले 125 भागिले बेटा 25. 25 5 8 शो 1600. मग 16 गुणिले 5 16 5 80. म्हणजेच काय बेटा, सर एरिया ऑफ ट्रायंगल ABC ची किंमत येते आहे 80 सेंटीमीटरचा स्क्वेअर. किती आहे, काय रे काय जागा भरच आहे. पहिलीला करत होतो बघा, रामा गो टू स्कूल. वेदर रामा गो टू स्कूल. यस, he did go to school. Rama eat mango. Mango eaten by Rama. Rama had been eaten mangoes. काय तर असं हे तेच चालू आहे प्रकार. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय सर, तुम्हाला एका वाक्यात बोला म्हणजे तुम्हाला लक्षात आलं. दरवर्षी PPT वर पडते का सर, पडते का, पडते. सर आणखीन एक पडलं होतं काय की दोघांचं खालचं सारखं राहते बेस, तर ते बी पडते. पण काय की म्हणजे प्रॉब्लेम कसे पडतात बोर्डात लक्षात येते ना, म्हणून PYQ घ्यायचं असते. सर याच्यामध्ये काही वेगळं दिसलेलं सर, दोघं एकत्रित ठेवलेले आहेत. 2 थेरम सर, कोणते रे बेटा, सर ते PPTB आहे आणि ते काही लाईन आडवी चालल्या त्या ट्रायंगल मधून अशी चालले तिरपी. बाय द अँगल बायसेक्टर थेरम सर, अशा 2 शिकवा. शिकलो नाही शिकलो. अर्थाचा अनर्थ नका करू. बघा, अर्थाचे 2 अर्थ आहेत. अर्थ म्हणजे पैसा बी होतो, अर्थ म्हणजे आपला अर्थ पण होतो एखाद्याचे. मराठी इज वन ऑफ द डेंजर लँग्वेज म्हणून अभिमान आहे मला मराठीचा. आय लव्ह मराठी. यस, प्राऊड टू बी मराठी. त्याला बी कळलं कुठं बोलत काय म्हणतात. मग गेले टाकायला हिंदी मध्ये बरं राहिलं मला आता. इंग्लिश बरोबर बोलतात, मराठीत बोलत जा. सांगितलं जुलैला पडला, जुलैला बेटा काढतो ना डायग्राम. काय गरज नाही काढायची, आपल्याकडे आहे जादू. दिसले 2 काही सर दिलेला डाटा ऍज इट इज लिहिलो का. यस सर. काय लिहिलो सर, AB पॅरलल CD पॅरलल EF सर्व एकमेकाला पॅरलल आहेत. पॅरलल
मग कोणती प्रॉपर्टी वापरणार? बाय द प्रॉपर्टी ऑफ, बाय द प्रॉपर्टी ऑफ, प्रॉपर्टी नाही काय संपत्ती वगैरे नाही, गुणधर्म. बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल बायका नाही 3 पॅरलल लाईन्स and their transversal आता सावधान सावधान एवढी डिवायडेड बाय काय झाली रे बीडी बीडी काय रे नॉट बीडी इकडे बघा बघा हे बघ खाली बघ काय झाली बेटा सी सी डिवायडेड बाय सी ए नो सी ए शी काय शिवी शी का लहान लेकराची हाकी बदललास का शी करायला एवढी किती आहे बघा एवढी सर 4 देवा बरं त्याले दुश्मनाला एवढी किती आहे 4 बिडी किती आहे बेटा 8 30 सांग सर व्यवसाय हो माणसाला आधी काय सर वार आहे सर आता आम्ही काय करता क्रॉस मल्टिप्लाय काय केल्यावर काय ते उत्तर येते हा लग्नाच्या नंतर सांगण्या गेला मी तुम्हाला बरं का नाही तर जर मंगलाष्टिका म्हणून लग्न बी केलं लेकर बी काढलं बोलता नाही तर तुम्हाला कोणीच बायका देणार नाही आताच सांगितलं तुम्ही शिकलो नोकरी लागलं तर बायका काल एक न्यूज वाचलो लोकमतला आजच वाचला वाटतं वय वर्ष 40 झाले प्रॉपर्टी आहे संपत्ती आहे शेत आहे पण बायकोच कोणी देत नाही म्हणजे काय म्हणजे सर आम्ही पुरुषांशी लग्न करून घेणार का पण येणाऱ्या काळात 10 वर्षात परिवर्तन असा होईल की एका पुरुषाच्या मागे 1.1 तरी महिला राहतील म्हणजे एकानं 2 बायका करून घेतलं तर चालेल कधी चालेल नाही तुला कुणाला त्या ठिकाणी संख्या वाढू लागल्या मुलींची आता वरची आणि मुलांची घटू लागल्या त्या ठिकाणी म्हणजे ठीक आहे पुढारीच्या मनात जर आलं तर 2 बायका ठेवू का तर ठीक आहे चालेल काय अडचण नाही 5 ठेवतो म्हणायचं नाही बेटा तर मी राजा महाराजा सारखा 5 ठेवू का एक घरात एक बाजूच्या वाड्यात एक तिकडल्या वाड्यामध्ये एक काकूच्या गावाकडे हा मला असंच राहतो ते तुमच्या आजीला बघा किती बायका कमीत कमी 2 तरी तरी बघा मॅक्सिमम मिनिमम 2 बायका माझ्या आजीला तर 5 म्हणजे अभिमान आहे मला त्या गोष्टीचा 5 त्याच्या पहिल्या कमीत कमी 2-3 चिल्लर आहे चिल्लर बघा आज जर एक बायको जर समजा दुसरा बायको म्हणलं बायको चप्पल घेऊन जात्या पैकी भाड्या जातो घे पहिल्या बायका लोक स्वतः अहो आवडली तुम्हाला घ्या ना करू बायका म्हणतो त्या पहिल्या खरोखर सांगितलं आता भाड्या जातोच घरात का जातोच तिच्यासोबत फरक काय तर चला बघा रे 4 दोन्ही 8 1/2 बरोबर 1/12 क्रॉस 12/2 6 सैनली 12 एक किती आला बेटा 6 लेकर आहे 6 किती आलं उत्तर 6 सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर नसेल तर युनिट घ्यायचं काय घ्यायचं बेटा युनिट नाही खुश आहे सर 2 म्हटलं सर हा काय किती दिसला रे सर काय दिसला रे सर ट्रॅफिक सिम आहे सर हा काय सर पॅरल नाही तिकडे गेला त्याला ह्याच्यावर करायला आय मीन त्याला ह्याच्यावर पॅरल आहे त्याला ह्याच्यावर पॅरल आहे अशी 3 सर एकमेकाला पॅरल आहेत पॅरल व्यवस्थित विचार करा समांतर म्हणजे एकमेकात कितीही लांब गेलं तर घुसणार नाहीत असे पॅरल एकमेकांचे पॅरल लाईनचा कन्सेप्ट काय आहे एकमेकाला इंटरसेक्ट करणार नाहीत तिथून ब्रह्मांडाच्या त्या टोकापर्यंत जावा तरी सुद्धा एकमेकात घुसणार नाहीत अशा पॅरल लाईन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हा जो ट्रॅफिक नियम आहे ABCD त्याच्यामध्ये हा जो ट्रॅफिक आहे आयसोसेलेस ट्रॅफिक आहे आणि बाकीचं ट्रॅफिक तर ट्रॅफिक एक अपोजिट साइड ही पॅरल असते आता नुसतं पॅरलच आहे की फक्त पॅरल असते हा चला इथं कोणती प्रॉपर्टी वापरू बेटा सर काहीतरी वापरता पहिला लिहा दिलेलं तर देतो रे बरोबर आहे का सांगा A B
डी ई बी आहे ना एपी किती आहे बघा रे 15 पीडी किती आहे बघा 12 क्यूसी किती आहे बघा रे 14 आणि हा बी तुला काढायचे काय त्रास वगैरे बेटा कन्फ्युज झाले काही ना quadrilateral ABCD is a dash dash side AB parallel PQ parallel CD. ओके दिलेलं सांगा AP बरोबर 15 PD बरोबर 12 BQ ला काढायचे आणि QC 14 सर या तीन लाईन एकमेकाला पॅरलल आहे बरोबर आहे and there is a transversal पुन्हा एक तर ईडी ट्रान्सफॉर्मर आहे तर तिसरी ट्रान्सफॉर्मर आता काय म्हणायचं माझ्या प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सफॉर्मर सांगा therefore by the property of किती बेटा थ्री parallel lines and their transversals सांगा AP divided by PD is equal to BQ divided by QC. AP सांग किती आहे 15 PD किती आहे 12 BQ किती आहे काढायचा QC किती आहे 14 सांगा 3 चौक 12 3 पाचा 15 म्हणजे BQ divided by 14 बरोबर काय ते बेटा 5 भागिले 4 काय ते बेटा 5 भागिले 4 जरा क्रॉस मल्टिप्लाय याला बी किंवा बी क्यू होतो बेटा हा 5 हा इकडला भागाकार इकडे जो का होतो नका भागिले 4 हे किती आला बेटा 70 भागिले किती 4 70 भागिले 4 बघा 35 एक 35 35 दुनी 70 38 एक 38 38 दुनी 36 हे कमी आहे म्हणजे अंदाजा काय येतो बेटा 17.5 येते का बघा बरोबर सेंटीमीटर दिले का बेटा काही नाही रे नाही ना दिलं नसलं तर याची गरज आहे का नाही आणि एकदम युनिट्स 17.5 फीट त्याला बेटा 17.5 युनिट बघा एकदा बघून घ्या नाही ना काय अडचण नाही गाडी बेटा काय गाडी पुण्याची गाडी अभिमान आहे या गोष्टीचा मला अभिमान आहे असे आले का 4 इथे येत्या 2 इथे येत्या तिकडे येत्या शिवा काढा तेच कला काय जणांना अरे मर्द की दिशानी रे बेटा दाढी राहायला पाहिजे दाढी पुरुषांना शोभा देते ते पूर्ण दाढी खरंच चांगली असते फॉर डेंजर दिसते दाढी अरे डेंजर नसते दाढी आकर्षक असते दाढी अट्रॅक्टिव्ह असते खरंच दाढी अट्रॅक्टिव्ह आता तुम्ही असाल वस्तारी लावचाल येत्या दमाना दमदरा नाही तर सर आता वस्तारी लावता गेल्या गेल्या घरी नाही कसं का तुम्ही लावू नका लिहान दिसत काय काय पुरीवाला इथं खाली 2-3 केस आहे तिथं त्याच्यात विषय येतात पुरीवाला किती घाण दिसते का 4 दिवस आणि जेवढी पुरी राहिली तिच्या विषया लवकर दिसून येतात बघा नीट बघा सिंपल लॉजिक महिलांना दाढी शोभा देते का विचार करा कोणती पूर्वी दाढी वाढून आली विषय करून आल्या कसलं घाण दिसलं ते पण तेच आपण उलट विचार करायचं मग पुरुषांना दाढी काढलं तर कसं दिसतंय रेल्वे पटरी काढ 50 माझी टाळीन काढ 50 त्याच्यामुळे दाढीच व्हायचं मोठे झाल्यावर आता नाही आता दाढी येणार वयानुसार दाढी येते आहे त्याला दम लागते 25 वर्ष 26 वर्ष व्हावं लागते पहिल्या 4 येत्यात 10 येत्यात आलेली दाढी काढायची ठेवायचं व्यवस्थित नाहीतर आत्ताच काढताव सर नाही काढायचं काय नाही काढले का तुला म्हणायचं काय तर मग दाढी आली म्हणजे काय बाया मागे लागतात वाटलं का काय तुला म्हाताऱ्या बाया यायचे तुझ्या माग माय माझा सोन्या दिसलेला माझा सोन्या
काय भरोसा नाही रे बाबा परत. काय करतात लगेच लक्षात येतं. सांगा बरं काय ट्रायंगलला कोणती प्रॉपर्टी वापरू? दोन अँगल सेम दिसलेले म्हणजे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. कधी पडला तरी जुलैला पडले म्हटलं 23ला पडले आणि 24ला पडले. डोक्यावर नाही पेपर मध्ये पडलाय. काय अँगल आहे? हा अँगल सेम आहे. पी क्यू आर बघा काय म्हणते. इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट आर एस बायसेक्ट्स अँगल पी आर क्यू ला बायसेक्ट करतो. पी आर दिले 15, पी आर दिलेला आहे 15, आर क्यू दिलेला आहे 20, आर क्यू दिलेला आहे 20, क्यूसी दिलेला आहे 14, येत आहे ना पीएस दिला 12. सगळ्या पीएस किती बेटा 12. तुला काय करायचं? एस क्यू काढायचं. काय करायचं बेटा? यस कळेल सांगायची गरज नाही ना. कोणती प्रॉपर्टी वापरू? हा अँगल आणि हा अँगल सेम आहे आणि हा त्याचा काय आहे? अँगल बायसेक्टर. बरोबर आहे. मग काय करायचं? बाय द angle by angle bisector theorem, by angle bisector theorem, by angle bisector theorem. बघा नीट बघा. पहिला काय करू आपण? असं पी आर डिवायडेड बाय क्यू आर. ह्या पॉइंटला जरा पी आर डिवायडेड बाय क्यू आर. पी आर डिवायडेड बाय काय बेटा? क्यू आर. पहिला कुणीकडे असतो? इकडे असतो ना. इकडून इकडे जावं लागेल. काय तर पी एस divided by QS by this. Any problem? The problem is problem? No problem. Then we have to check what is the problem. The check करताना घालता आलं दुसरीकडे. PR किती सांगा? सर 15. QR किती आहे बेटा? सर 20 आहे. PS किती आहे? सर 12. वाजले की आता मला जाऊ द्या घरी. गाणं वगैरे आपल्याला मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बात. तू 12 पर्यंत करायचंच काय? तुला 12 पर्यंत करणारच काय? घरी सांगून गेलो होतीस तू? घरी पप्पाला म्हणायचं तुझ्या मला जाऊ द्या ना घरी पप्पा. पप्पाला म्हणायचं होतीस मला जाऊ द्या ना बाहेर 12 पर्यंत. त्याला म्हणतेस 12 वाजले. हा प्रश्न असा पडला पाहिजे तर सकाळचे 12 का रात्रीचे 12? हे महत्वाचं आहे. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 सकाळचे का रात्रीचे ती उल्लेख केला पाहिजे. 12 AM 12 PM 12 AM म्हणलं तर ट्युशनला गेली, शाळेला गेली, कुठं बाहेर गेली. PM म्हणजे कुठेतरी दुसरीकडे गेली. मग तिला वेळ झालाय 12ला का बरं? मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 10 तर म्हण 12 पर्यंत. एवढा वेळ काय केली असेल हा प्रश्न माझ्या डोक्यात आज परत पडलेला आहे. कुठे तू होतास का तिथं बघायला? किना 15 5 3 15 4 बरोबर 12 भागिले QS 3 into QS 4 गुणिले 12 QS बरोबर काय ते? सर 4 गुणिले 12 भागिले 3 सांग 3 चो 12 QS काय बेटा? 16. त्याला बेटा 16 चेक करायचा. प्रॉब्लेम व्यवस्थित बघा. मला ते गाणं आवडतं. मला तेवढा नवरा मिळाला पण नशीब कुठला मला नवरा तेवढा मिळाला. अरे एवढं भारी गाणं आहे ना.
अच्छे गाने के चल रहे हैं आणि तू लावतो त्या डीजे मध्ये आता ते चोली के नीचे काय चोली के पीछे काय ते काय गाणं आहे का बे? मी 2-3 जागी शिवाय दिला ते गाणं आहे का तुला काय करायचं काय करा ना तुला काय करायचं गाणे काय चांगले बनवावं जरा मस्त बनवावं काय तर मंगळ छान गाणे आता लिंबू मला मारिला तुलाच का बरं मारला दुसऱ्याला का बरं मारायचं बघतोय काय वाट माझी रिक्षावाला बघतोय रिक्षावाला का बरं काय ऑटोवाले मिळणार गेले तुला गाडीवाले मिळणार गेले ते रिक्षावालाच मिळणार त्या गाडीचा तुझ्या का तुला रेल्वेवाल्यांची वाट बघायचं कधी तर तुझीच मोठी गाडी राहते जीपवाल्याची बघायचा रिक्षावाल्याचीच वाट बघायचं तुला काय चक अर्थाचा अनर्थ बाबाच्या गाण्याचं तर त्या मराठी गाणे ऐकलं का धसकन ते काळजात चांगले म्हणावं नुसतीच म्हणावं आहेत ना खूप चांगली गाणी आहेत हे काय मध्येच वेगळं आणि त्या लग्नामध्ये हेच गाणं तर 90 मार्क हेच लाव मध्ये डबल रिपीट लुळू खाली जुलैची नागिन निघाली खाली दिवस खाली चिठी पिवळी झाली मी डुलाची नागिन निघाली लग्नातल्या दारुड्यांचं कधी बघितलं का बेटा एकच नाच तेच लावून हा नाचता बी ना उका असं करत आणि एक डान्स का काय रे कसं होईल रे बघितलं का नागिन डान्स काय राहते नाचायचे ना उगच रोडते खाली अबे तिथं ते लहान लेकरू मुतल्याला राहते हागल्याला राहते तिथंच रोडते तर 90च्या ह्याच्यामध्ये त्याला काही कळतच नाही त्याला कमी पडलं का दिशी मागितले अजून गाणे कुठले असे गाणे लावतात का मी कुठं अजून वेगळे काय ते एक चंद्रा एक लावतात चंद्रा बाबू हा चंद्रा म्हटलं का कोण असायचं काय चंद्रा छम 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 काय छम छम सर ती आर्ट आहे सर आर्ट आहे तर नृत्याचे काय कला आहेत सर लोकांचे शेताचे सातबारे कोरे झाले त्या कलेमध्ये बाया नाचून लोकांचे सातबारे कोरे झालेत गावातल्या पाटलावरचे सर्वात खराब नाच एक करमणूक म्हणून करणं वेगळं आणि माझा मुलांना स्पष्टपणे आहे असल्या फालतू मध्ये पडायचं नाही नाचाचा उल्हास राहिले ना काम करायचं रूम बंद करायचं मोठं लट आवाज करायचं लोळून नाचायचं असं येडं वाकडं नाचायचं पण 4 चौघात नाचल्यानंतरचा फरक काय होतो माहितीये का जे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडला असतो हा वेगळा होतो तर आपलं वातावरण तशा प्रकारचं वातावरण शाळेमध्ये एखादी पोरगी जर गॅदरिंग मध्ये नाचली समजा आपल्या गाण्यावर वर्षभर तिला त्या नावाने चिडीत शांताबाई आलीवर त्याच्यामुळे अशा गोष्टीमध्ये भाग घ्यायचा लय नाचायचं वगैरे शोक असेल ना मग जायचं ते स्पर्धा राहतात बघा ते तिथं जाऊन ऑडिशन द्यायचं आपली लायकी कळते आपल्याला काय ते नाचता येणं अंगण वाकडं म्हटल्यावर तसं करायचं नाही बेटा किंवा थोडं आलं का आपल्याकडले एवढं मला पर्यटन काय मला एकच गेला राहते तीच करत राहते मला का असावं का पुढे काय आपल्याला काय नाचा व्हायचं नाही ना काही नाही आपल्याला काय आपल्याला काय तुम्ही पाटील व्हावून काही लोकांना मनोरंजन करत फिरायचं नाही आपल्याला स्ट्रिक्ट आहे माझं म्हणणं असल्या गोष्टीत पडायचंच नाही तुम्हाला वाटलं कर म्हणून तुम्ही म्हटल्यासारखं लावा नाही रूम मध्ये असं गल्लीतल्या बाया कटवून जावं धन माय म्हणा काय करायला पोरगी मध्ये म्हणा त्या ठिकाणी असं करा हे काय रोडवर लोक पुढे काय लोकांचे निजर केले त्याच्यामुळे असं बाबा अन्याय करायला तुम्ही महिलांच्या विरोधात आहात म्हणून आंदोलन कसं माझ्या विरोधात ठेवूया काय हा होता बापरे असं काय अडचण जाते किती झाले वगैरे प्रॉब्लेम अजून किती अंदाजे बघा झालं ना हे झालं आपण झालं ना आता हे करायचंय ना
याचं तुम्हाला हे करायचं सांगा. मला येथे सोडवायला सांगा. येस येस बघा इथे बघा एबीसी सिमिलर पीक्यूआर एबीसी दिलेला 81. आता बघा इतर साईड कोणती दिली बेटा क्यूआर काय दिले इथे क्यूआर हा काय झाला एबीसी आणि हा काय झाला पीक्यूआर. हा जर बीसी दिला असेल तर इथला काय तो झाला क्यूआर आणि इथला काय क्यूआर म्हणजे इथला काय तो बेटा बीसी स्क्वेअर काय तो बीसी स्क्वेअर. मग काय लिहिलं बेटा रिझन theorem on areas of similar triangles. एबीसी किती बघा रे सर एबीसी दिला 81 हा किती बेटा 121. आता काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड 81 म्हणजे किती आले डबल आले रे ओरी झाले बघा आपण मग याला क्रॉस करा हा इकडे 0.7 गुणिले 11 एवढा सुद्धा बघा 7.7 येत आहे बघा डबल पडले किती पडले सप्टेंबर 2021. खूप सोपं आहे हे आपल्याला हाय बघा याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये आहे बघा. सांगतो नीट बघा पी क्यू हा कुणाला करलेला आहे बी ला. इकडे बघा व्यवस्थित कोणता ट्रायंगल तयार झाला इकडला ट्रायंगल तयार झाला. बाकीच्याला विसरून जावा बाकीचं काही नाही का तुम्हाला नाही कोण तुम्हाला करलेलं सांगा सर हा याला पॅरलल आहे करेक्ट आहे बेटा. म्हणजे काय तो याचा एक्स पी डिवाइडेड बाय पी इज इक्वल टू काय तू सांगा सर क्यू एक्स डिवाइडेड बाय क्यू ई बरोबर आहे क्यू एक्स डिवाइडेड बाय क्यू एक्स किंवा एक्स क्यू डिवाइडेड बाय क्यू बी. हा एक ट्रायंगल झाला बेटा तुला दिसलं गेलं का. पुढे बघा बेटा ह्या ठिकाणी आता दुसरा ट्रायंगल बघा दुसरा ट्रायंगल नाव दिले एक्स ई एफ हा एक्स हा ई आणि हा काय बेटा एफ ही कुणाला पॅरलल आहे याला कोणती थेरम आहे बी पी टी काय तुम्हाला सांगा बरं का एक्स क्यू डिवाइडेड बाय क्यू ई एक्स क्यू डिवाइडेड बाय क्यू ई. अरे अरे हे क्यू ई बाबा हा सर एक्स क्यू डिवाइडेड बाय काय बेटा क्यू ई बरोबर एक्स आर डिवाइडेड बाय काय बेटा आर एफ काय बेटा इथं आर एफ. हे ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला बघा. त्याच्यानंतर असं जर असेल असंच घेतो आपण एक्स पी डिवाइडेड बाय पी डी एक्स पी डिवाइडेड बाय पी डी इज इक्वल टू एक्स क्यू डिवाइडेड बाय क्यू ई इकडं होतं एक्स क्यू डिवाइडेड बाय क्यू ई बरोबर एक्स आर डिवाइडेड बाय आर ए. ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे एवढा कॉमन आहे. असं जर असेल तर एक्स पी डिवाइडेड बाय पी डी हा कोणाच्या इक्वल असेल सांगा बरं का बेटा एक्स आर डिवाइडेड बाय आर एफ. एक्स आर डिवाइडेड बाय काय बेटा आर एफ. रिझल्ट काय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे पडले मे बी ह्या वर्षी पडले त्या वर्षीचं बघून जरा बरं का खूप बहुतेक पडल्यानं वाटलं ते त्या वर्षीचा पण घेतलं घ्यायचा नाही का बरं चल या वर्षी समाज 2025
हा एक लास्ट घेतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करूया. व्हिडिओ जरा जास्त मोठं पाहिजे. बरं A B C 5/2025 बघा. तीन ट्रायंगल ABC D पॅरलल BC. D हा BC ला पॅरलल आहे. DB दिले 5.4, DB 5.4 सेंटीमीटर दिलेला आहे. ED दिलेला आहे 1.8 सेंटीमीटर, 1.8 सेंटीमीटर दिलेला आहे. त्याच्यानंतर EC दिलेला आहे 7.2. तुला काय काढायचं आहे तर E काढायचं. सांगा सेम सेम सांगा. अर्ध तर सांगितलं तर झालंय का सांगा. बाय 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 बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सांगा AD डिवाइडेड बाय BD, AD डिवाइडेड बाय BD is equal to AE divided by EC. Come on, AD सांग बेटा 1.8, BD किती आहे 5.4, AE किती आहे 7 काढायचंय आणि हे किती आहे बेटा 7.2. 18 1 18, 18 2 36, 38 54, 1/3, 1/3 करा क्रॉस. हा काय तू इकडे येतो. AE बरोबर काय बेटा तर 7.2/3, 7.2/3 बघा. पाण्यात जाते का जाते रे. कोण त्याला जाते बघा. 28 न जाईल का नाही. इंटून डोकायला लावायचं का असं करायचं आपण. 3 1 3, 3 2 6, 12, 3 12. एवढं काय डोकं लावायला. 2.4 त्याची व्हॅल्यू काय सांगा 2.4 सेंटीमीटर. ची व्हॅल्यू घ्यायचं किती बेटा 2.4 सेंटीमीटर. हा कधी पडला प्रश्न मार्च 2025. आता एवढी ऍक्टिव्हिटी त्याच्या खालची आहे बघा. वेट वेट काही ऍक्टिव्हिटी कधी पडलं बघा ऑगस्ट 2022 आणि रिपीट कधी झाले आता 2025. याचा महत्व आहे का नाही सांगा बरं का. तुम्ही सांगा आहे ना महत्व. फक्त काय करायचं गाडीला जागा भरायची. इथं अबोव फिगर ए ट्रायंगल ABC एक्स बाय मला पॅरलल आहे AC ला. कोणती थेरम वापरून सांगा सर. BPT वापरा ना. कोणती वापरू रे BPT सांगा बरं का सर. AX डिवायडेड बाय BX, X डिवाइडेड बाय काय बेटा BX इज इक्वल टू काय तो CY डिवाइडेड बाय BY. काय तो बेटा सांगा CY डिवाइडेड बाय काय तो सांगा किंवा नाही. सॉरी दिले नाही तो सॉरी. हा काय सर 2AX बरोबर 3BX आहे का नाही बेटा आहे. तुम्हाला मला सांगा हा AX इकडला गुणाकार इकडे तो काय झाला बेटा भागाकार. इथे किती होता ऑलरेडी 3 आणि इकडला गुणाकार तिकडे जो काय होतो भागाकार. म्हणजे AX डिवाइडेड बाय BX बरोबर किती आला सांगा. किती आलं 3/2. किती मार्काला पडले बघा प्रश्न 3 मार्काला पडले 2025 चा प्रश्न. नेक्स्ट आता ह्या ठिकाणी काय कंपोनेंट करतो काय आलं 5/2 आलं. ह्या ठिकाणी ट्रायंगल BCA हा सिमिलर आहे ट्रायंगल BYX ला. एक वाक्य शिकलं होतं आठवा. एकात एक आहे का चिटकून आहे. एकात एक आहे का नाही. नाव पण बघा जर एकात एक राहिलं तर 2 टेस्ट होत असत बघायची सुद्धा गरज नाही. सांगा एक आहे गिवन आणि दुसरा आहे कॉमन. दाखवू कॉमन ह्याच्यात कोणता अँगल आहे B आणि ह्याच्यात कोणता अँगल आहे B.
बघायची गरज तर आहे का? तरी आपण बघूया. बघितल्याला बरं असतं काढून गणित. एक सेकंड हा. कोणते दिले बघू आपण. दिलेलं काय बघा, AB बाय BX दिलाय म्हणजे साईड दिले ना, AB बाय BX म्हणजे साईड दिलं. त्याच्यानंतर आपल्याला साईड दिले नाही आपल्याला, एक साईड आहे. ठीक आहे, बघूया. कोणता आहे ट्रायंगलचं नाव सांगा. BCA DYX, BCA आणि BYX. C कोणाला कॉन्क्रीट आहे? Y ला. आणि B कोणाला आहे? B ला. का? कॉमन. B कस काय बेटा सांगा बरं का? कॉमन. कोणता म्हणलं? कॉमन. एक सेकंड बाबा. ठीक आहे, नीट बघायचं. फक्त ट्रायंगलचं नाव सांगा मला येतात. त्याच्यामध्ये कोण सांगा, त्याच्याबद्दल पण खाली व्हिडिओ पाहिजे. कोणता आहे? ट्रायंगल BCA, सिमिलर ट्रायंगल BYX. प्रूफ तर करावं लागेल की पहिला प्रूफ करून लागेल. कसं काय आलं बेटा मला सांगा. हा झाला BCA आणि हा झाला BYX. अँगल Y कॉम्पोनेंट कुणाला आहे? अँगल C ला. रिझन सांगा. करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल्स बेटा? करस्पॉन्डिंग अँगल. मग मला सांगा ABC म्हणजे अँगल B कुणाला कॉम्पोनेंट आहे? XBY जे असेल ते असेल. अँगल B ला दोघं कॉमन नाही म्हणजे काय? कॉमन अँगल. कोणता बेटा? कॉमन अँगल किंवा कॉमन अँगलच आहे ना. मग काय काय आलं बेटा? कोणती टेस्ट आली? दोन अँगल आले म्हणजे कोणती आली? AA टेस्ट. रिझन काय लिहिणार तिथे कंसात सांगा मला. तिथे काय लिहिणार बेटा? AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. मग आता बेटा या ठिकाणी सांगा, नीट बघा. आता काही काही करायचं नाही. इथल्या इथं उत्तर आहे, वरी जायचंच नाही आता. BA divided by BX, BA divided by BX is equal to AC divided by काय बेटा? XY. चला XY ची किंमत किती आहे बघा. XY बघा. XY 9 आहे का म्हणलं? XY 9 आहे बघा. आणि यावर्षी 9 दिले ऑलरेडी होता. चेक करा ना, 9 आहे का बघा ना बेटा. दिले का? XY दिले ना, गिवन मध्ये 9 आहे. मग करा क्रॉस मल्टिप्लाय. 9 गुणिले 5 भागिले 2. 9 5 45 भागिले 2 काय तर 22.5. युनिट काय? सेंटीमीटर नाही, युनिट. एसी किती आला सांगा? 22.5 युनिट. कधी पडला प्रश्न? मार्च 2025. अजून एक लक्षात आलं तुम्हाला? काय आलं रे सर? सर्वात जास्ती प्रश्न जे असतात ते ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात. मोठे प्रश्न जे असतात ते कसे असतात बेटा? ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. आपले पुढे काय 25 मध्ये आहे बघा. टी बरोबर 4 सेंटीमीटर, बी बरोबर 8 आहे. एवढे ग्लास करू त्याच्यामध्ये 4 होऊन जाईल. काय मोठा आहे त्याला बाजूला घेऊ. चल हे काय आहे लाभ 25 मधला क्वेश्चन काय करे बेटा. काय इकडे बघा. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. क्वेश्चन नंबर 4 मधला बोर्डातला क्वेश्चन नंबर 4 मधला दुसरा आणि 2 मधला 4 मार्काला पडलेला प्रश्न आहे. काय म्हणजे बघा सोल्युशन. म्हणजे इकडे लक्ष दे. ट्रायंगल ABC हा सिमिलर आहे. कुणाला बेटा? ट्रायंगल PQR ला सिमिलर आहे म्हणून सांगितलेलं आहे ऑलरेडी. मग तुम्हाला त्या ठिकाणी AB दिलेला आहे बाळांनो बघा रे 3.6 सेंटीमीटर. BC दिलेला आहे 4 सेंटीमीटर. AC दिलेला आहे 4.2 सेंटीमीटर. आता या ठिकाणी करस्पॉन्डिंग साइड्स कोणती केले? करस्पॉन्डिंग साइड्स अरे नाही सॉरी
हा जो प्रश्न आहे ना कन्स्ट्रक्शनचा आहे, असं या ह्याच्यामध्ये नाही, पुढे चॅप्टर असाच आहे त्या कन्स्ट्रक्शन, ठीक आहे. पण या ठिकाणी आपण काय काय कम्प्लीट केलं सांगतो मला सर, काय काय कम्प्लीट झालं, किती झालेत कम्प्लीट एकदा बघता का, चेक करता का एकदा बेटा, कमॉन चेक करा बेटा किती झाले बघा.